आता इथे त्यांनी काही चेंजेस केलेत की काही क्वेश्चन्समध्ये त्यांनी सब क्वेश्चन्स पण विचारलेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल 8वा जो क्वेश्चन आहे बघा, तर त्याच्यामध्ये त्यांनी 5-5 मार्क्ससाठी 2 उपप्रश्न विचारलेले आहेत. मग तो मड व्होल्कॅनो आहे आणि सुनामीचा जो प्रश्न आहे. म्हणजे इथे होतंय काय बघा, मार्क्स तेवढेच राहिलेत पण मुलांना जास्त लिहावं लागतंय. त्यामुळे पेपरचं कव्हरेज हे एक महत्वाचा फॅक्टर असणार आहे. मी रेग्युलर लेक्चर्समध्ये पण मी मुलांना म्हणलेलं की मेन्समध्ये पेपरचं कव्हरेज फार क्रुशियल आहे. ते तुम्हाला आता लक्षात येत असेल, कारण होतंय काय की इथे पेपरचं जे कव्हरेज आहे तर ते खूप महत्वाचं आहे. कारण पेपर कव्हर करणं चॅलेंजिंग होऊन जाईल बघा आता. कारण तुम्हाला 10 मार्कर 1 नाही लिहायचा, तुम्हाला 5-5 मार्क्सचे 2 लिहायचे. त्यामुळे तुम्हाला तुलनेने जास्त शब्द लिहावे लागतील. ठीक आहे. सो ही गोष्ट पुढे 15 मार्काचा जो क्वेश्चन आहे, शेवटचा जो 20वा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ते केलेलं आहे. सायक्लोनवरती त्यांनी 2 प्रश्न विचारलेले आहेत एकच प्रश्नामध्ये. ठीक आहे ना. आता एक एक करून आपण ते क्वेश्चन्स डिस्कस करूया. सगळ्यात पहिला जो क्वेश्चन आहे तर तो मुंबईबद्दल त्यांनी विचारलेला आहे. आता हे बघा, जरी आपल्याला सिलेबसमध्ये त्यांनी महाराष्ट्र भूगोल वगैरे दिलेला नाहीये, तरी पण मी मुलांना क्लासमध्ये रेग्युलरली सांगितलेलं आहे की जरी सिलेबसमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित असं मेन्शन केलेलं नसलं तरी सुद्धा तुम्हाला इथे महाराष्ट्राबद्दल क्वेश्चन एक्सपेक्ट आहे आणि तो तसा प्रश्न त्यांनी विचारला पण आहे. बघा, हा मुंबईबद्दल प्रश्न आहे की भारतातील मुंबई हे एक औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या विकसित शहर आहे, ह्याचे कारण मीमांसा करा. इंग्लिशमध्ये जर पाहिलं तर मुंबई इज वन ऑफ द इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिकली डेव्हलप्ड सिटीज ऑफ इंडिया. डिस्कस द कॉजेस अँड रिझन्स. सो मुंबई औद्योगिकरित्या आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत का आहेत, तर त्याची वेगवेगळी कारणं आणि आपल्याला इथे विचारलेली आहेत. आता हा जर भाग पाहिला तर इथे मुंबईचं जर लोकेशन तुम्ही पाहिलं तर मुंबई आपल्याला माहिती आहे की समवेअर ह्या भागामध्ये इथे कुठेतरी आपण असं म्हणत की इथे लोकेटेड आहे. आता मुंबईचं लोकेशन जर तुम्ही पाहिलं तर इथे सगळ्यात एक एक फॅक्टर्स किंवा एक पॉईंट आपण डिस्कस करूया की मुंबई का डेव्हलप्ड आहे, इकॉनॉमिकली इंडस्ट्रियली ती का डेव्हलप्ड आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे मुंबईचं लोकेशन. मुंबईचं जर लोकेशन तुम्ही पाहिलं तर मुंबई आपल्याला माहिती आहे की भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती आहे. मुंबई ब्रिटिश काळापासूनच एक महत्वाचं नॅचरल पोर्ट आहे, बंदर आहे. सो त्याचं हिस्टॉरिकल जो बॅकग्राऊंड आहे मुंबईचं, तर त्याचा इथे मुंबईला फायदा होतो. दुसरी गोष्ट जर पाहिलं तर मुंबईचं हे जे लोकेशन आहे, हे लोकेशन जर तुम्ही पाहिलं तर इकडे ही जी हॉर्मुझची समुद्रधुनी आहे बघा, जी आजकाल न्यूजमध्ये आहे, किंवा इकडे बाबेल मॅन्डपची समुद्रधुनी आहे, बाबेल मॅन्डेप, जी तांबड्या समुद्राला अरबी समुद्राशी जोडते. किंवा वरती जर तुम्ही पाहिलं तर इकडे हा सुएझ कालवा आहे. सो सुएझ कालवा, त्याच्यानंतर बाबेल मॅन्डप, तिथून ही एक महत्वाची शिपिंग लाईन इथे मुंबईला कनेक्ट करते. किंवा हॉर्मुझच्या समुद्रधुनीमधून येणारी जी शिपिंग लाईन आहे, जिथून मेजरली ऑइल ट्रेड चालतो भारताचा, तर तो गुजरात आणि मुंबईच्या किनाऱ्याला किंवा महाराष्ट्राच्या किनाऱ्याला हा जोडतो. सो त्याच्यामुळे महत्वाचे शिपिंग लाईन्स इथे जवळ आहेत. दुसरं जर तुम्ही पाहिलं तर ह्या भागामध्ये मुंबईचं जे लोकेशन आहे, तर ते लोकेशन आपल्याला महाराष्ट्राच्या ह्या पश्चिम भागामध्ये दिसतं. किनारी लोकेशन असल्यामुळं इथे दमट हवामान असतं. आणि हे जे दमट हवामान आहे, त्या दमट हवामानाचा फायदा इथल्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीला होतो. आपल्याला माहिती की अहमदाबाद, मुंबई हे टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी किंवा कापड उद्योगासाठी ओळखले जातात. आता मुंबईला होतं काय की इथे जो कापड गिरण्या आहेत तर किंवा कापड उद्योग जो आहे, तर त्याचा विकास जर पाहिला तर कापड उद्योगासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे, तर ते जे कापूस वगैरे हे जे रॉ मटेरियल आहे, तर ते मुंबईला फार इझिली मिळतं. गुजरात किंवा हा गुजरातचा हा सगळा प्रदेश किंवा महाराष्ट्राचा काळ्या कापसाचा जो काळ्या मृदेचा जो प्रदेश आहे, तर तो जो प्रदेश आहे तर तो कापूस सप्लाय करण्यासाठी मुंबईसाठी महत्वाचा आहे. सो कापड उद्योगाला जे रॉ मटेरियल लागतं ते कापूस वगैरे, तर ते प्रायमरली इथे दख्खनच्या पठारावरून काळ्या मातीच्या प्रदेशामधून ते उगवलं जातं. सो त्याच्यामुळे रॉ मटेरियल इझिली अवेलेबल आहे. सो हा पहिला मुद्दा झाला की मुंबईचं भौगोलिक स्थान आणि त्याच्यामुळे मिळणारं ऍडव्हान्टेज. दुसरा जर मुद्दा तुम्ही पाहिला तर इथे आहे मुंबईमध्ये आजूबाजूच्या प्रदेशामध्ये जे काही पेट्रोलियमचे साठे सापडतात. आपल्याला माहिती की मुंबईच्या किनाऱ्यापासून म्हणजे जवळजवळ 175-76 किलोमीटर समुद्रामध्ये आत मुंबई हायचा रिजन आहे. आणि हा मुंबई हाय किंवा बॉम्बे हाय आपण म्हणतो, ही भारतातली सगळ्यात महत्वाची तेल विहीर आहे किंवा ऑइल फील्ड आहे. आणि भारतातलं सगळ्यात जास्त ऑइल हे तुम्हाला या रिजन मधून मिळतं. सो इकडून ऑइल अवेलेबल आहे, इकडून कॉटन किंवा कापूस जो आहे तो इझिली अवेलेबल होतो. सो त्याचाही फायदा मुंबईला झालेला दिसतो. दुसरी गोष्ट जर पाहिलं तर मुंबईला आपण भारताची आर्थिक राजधानी असं म्हणतो, कारण मुंबईमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आरबीआयचं हेडक्वार्टर आहे किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. सो त्याला खूप मोठी हिस्ट्री आहे.
दुसरी गोष्ट, मुंबईमध्ये जर पाहिलं तर मोठे मोठे जे इंडस्ट्रीयल हाऊसेस आहेत, जी औद्योगिक संकुलं किंवा जे हब्स आहेत, तर त्यांचे हेडक्वार्टर्स आहेत बघा. रिलायन्स आहे, टाटा आहे, गोदरेज आहे, ज्यांची खूप मोठी हिस्ट्री आहे, खूप मोठी लेगसी आहे. सो असे जे मोठे मोठे इंडस्ट्रीयल हाऊसेस आहेत, तर त्यांचं जे हेडक्वार्टर आहे तर ते मुंबईमध्ये असलेलं दिसतं. दुसरी गोष्ट जर तुम्ही पाहिलं तर मुंबईमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे तर ती बऱ्यापैकी खूप खूप आधीपासून झालेली आहे. म्हणजे मुंबईची कनेक्टिव्हिटीचा जर तुम्ही विचार केला तर मुंबईच्या कनेक्टिव्हिटीबद्दल बघा, आपल्याला माहिती आहे की इकडे अहमदाबादकडे आपल्याला रेल्वे लाईन आहे. त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही पाहिलं विदर्भात जाणारी जी रेल्वे लाईन आहे तर ती सुद्धा मुंबईकडून नागपूरला वगैरे कनेक्ट करणार, तीच तशी पुढे कोलकात्याला जात आहे. समृद्धी महामार्ग आहे. दक्षिणेकडे जर तुम्ही पाहिला तर बेंगलोरकडे जाणाऱ्या मोठे मोठे म्हणजे हायवेज आणि इव्हन रेल्वे लाईन्स आहेत. सो रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे. रादर भारतातली बघा पहिली रेल्वेच मुळात मुंबईमध्ये धावलेली. सो पहिली रेल्वे लाईन, मोठं रेल्वेचं जाळं, मुंबईचं एअरपोर्ट हे वन ऑफ द बिझिएस्ट आहे इंडियामध्ये. दिल्ली, मुंबई हे वन ऑफ द बिझिएस्ट एअरपोर्ट्स आहेत इंडियामध्ये. सो एअरपोर्टची फॅसिलिटी आहे, रेल्वेची फॅसिलिटीज आहेत, मोठे मोठे नॅशनल हायवेज, एक्सप्रेसवेज हे मुंबईच्या प्रदेशामध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. दुसरी गोष्ट, मुंबईच्या आत इंटरनली जरी तुम्ही पाहिलं तर जे लोकल रेल्वे आहे, मोनो रेल आहे, जे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा अर्बन रेल कनेक्टिव्हिटीचे जे ऑप्शन्स आहेत तर ते बऱ्यापैकी चांगले डेव्हलप झालेले आहेत. सो त्याचा सुद्धा फायदा मुंबईला ऑब्व्हियसली झालेला दिसतो. त्याच्यानंतर पुढे आहे ऊर्जा पुरवठा. आता मुंबईच्या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ट्रॉम्बे आहे किंवा मुंबईच्या आजूबाजूला उरण वगैरे ह्या ठिकाणी गॅसपासून, नॅचरल गॅसपासून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. मोठे मोठे थर्मल पॉवर प्लांट्स आहेत. सो त्याच्यामुळे कंटिन्युअसली एनर्जीचा सप्लाय इथे होतो. पाण्याची अवेलेबिलिटी आहे. हे तानसा वगैरे, मोडक सागर वगैरे हे जे काही महत्वाचे सरोवर आहेत तर त्याचा फ्रेश वॉटरचा सप्लाय मुंबईच्या इंडस्ट्रीयल एरियासाठी केला जातो. दुसरी गोष्ट, मुंबईचा जो इंडस्ट्रीज आहे तर त्या रिजनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज आहेत, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत, IT इंडस्ट्री आहे, त्याच्यानंतर फिल्म इंडस्ट्री आहे बघा, बॉलिवूड वगैरे हे मुंबईमध्ये लोकेटेड आहे. सो त्याचा डेफिनेटली फायदा आपल्याला मुंबईला झालेला दिसतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, मुंबईमध्ये जे कंटिन्युअसली उत्तरेकडून येणारं जे स्थलांतर आहे, स्पेशली UP बिहारमधून जे मजूर लोक येतात, सो मजूर लोक किंवा ज्या लोकांचं मायग्रेशन होतं, बऱ्यापैकी ते जे मायग्रेशन आहे ते रोजगार निर्मितीसाठीच किंवा रोजगारासाठीच होतं. सो त्याच्यामुळं जी वर्कफोर्स आहे तर ती वर्कफोर्स सुद्धा मुंबईला इझिली अवेलेबल होते. सो मायग्रेशनचा तो एक फायदा मुंबईला मिळालेला दिसतो. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर ऑब्व्हियसली शासकीय धोरणं आहेत, FDI असेल, महाराष्ट्र, गुजरात हे जे स्टेट्स आहेत हे फॉरेन इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करण्याचे एक हॉट डेस्टिनेशन्स आहेत भारतामध्ये. सो त्याचा पण फायदा आपल्याला मुंबईला झालेला दिसतो. त्याच्यानंतर ओव्हरऑलच मुंबईमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ॲग्लोमरेशनचा इफेक्ट दिसतो किंवा त्याला आपण मराठीमध्ये समूहनाचा परिणाम असं म्हणतो. समूहन परिणाम म्हणजे काय की एखाद्या एरियामध्ये जर 5-6 सेम प्रकारच्या इंडस्ट्रीज जर लोकेट झाल्या तर हळूहळू त्याच्यामुळे आजूबाजूच्या सेम प्रकारच्या इंडस्ट्रीज तिथे अट्रॅक्ट होतात. कारण जे लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वर्कफोर्स आहे किंवा ज्या काही बेसिक अम्युनिटीज लागतात तर ते ऑलरेडी तिथे आलेले असतात आणि मग बाकीच्या इंडस्ट्रीजला ते स्वस्तामध्ये अवेलेबल होतं. आणि त्यामुळे जसं मुंबईमध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्री किंवा बॉलिवूड इंडस्ट्री आहे, पुण्यामध्ये IT इंडस्ट्री आहे किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, सो हे क्लब झालेलं आहे, ते अग्लोमरेट झालेलं आहे. कारण त्यांना लागणारं रॉ मटेरियल, त्यांना लागणारी म्हणजे वर्कफोर्स किंवा मजूर, सो हे सगळं इझिली त्यांना अवेलेबल होत जातं. सो सगळ्या गोष्टी ह्या मुंबईला इथे फॉर झालेल्या दिसतात. आणि दिस इज द रिझन व्हाय की मुंबई हे भारतातलं एक महत्वाचं औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या विकसित शहर आहे. ठीक आहे. सो हे सगळे प्लस पॉईंट्स, हे कॉजेस आणि रिझन्स मेन्शन केल्यानंतर इथे शेवटच्या कन्क्लुजनमध्ये तुम्ही मुंबईच्या ह्या प्रदेशामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत तर त्यांच्याबद्दल पण तुम्ही लिहू शकता की घरांची संख्या वाढलेली आहे, ओव्हर क्राउडिंग झालेलं आहे, ट्रॅफिकची समस्या आहे, पोल्युशनची समस्या आहे. सो अशा खूप सारे जे इश्यूज आहेत किंवा खूप म्हणजे ओव्हर क्राउडिंग झाल्यामुळं लँड प्राइसेस खूप शूट झालेले आहेत, ज्या काही बेसिक गोष्टी इमिजिएटली तुमच्या डोक्यामध्ये येतात तर ते तुम्ही कन्क्लुजनमध्ये लिहू शकता. सो अशा पद्धतीने हे तुमचं उत्तर कव्हर होतं. सो हे झालं पहिल्या प्रश्नाबद्दल. नेक्स्ट आपल्याला पुढे बघायचं आहे 8वा प्रश्न. आता हा जो 8वा प्रश्न आहे तर इथे 2 शॉर्ट नोट्स लिहायच्यात. एक आहे मड वोल्कॅनो. आता हा मड वोल्कॅनो जर तुम्ही पाहिला ना तर ऑक्टोबर 2025च्या आसपास बारतांग आयलंड वगैरेचा जो रिजन आहे अंदमान निकोबारमध्ये तर ते न्यूजमध्ये होतं. सो त्याच्यामुळे त्यांनी तो प्रश्न इथे ऑक्टोबर 2025च्या न्यूज पेपरमधून वगैरे आलेला असावा असं पर्सनली मला वाटतं. त्याच्यानंतर सुनामीचा एक प्रश्न आहे. सुनामी पण बघा रशियाच्या पूर्वेकडे
जो साकलिन आयलंड वगैरेचा किंवा कामचाटका पेनिन्सुलाचा जो रिजन आहे ना, तिथे पण काही महिन्यांपूर्वी सुनामी आलेली, तर ते पण न्यूजमध्ये होतं बघा. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे मड व्होल्कॅनो काय फंड आहे तो आपण बघूयात. मड व्होल्कॅनो बेसिकली काय असतं की जो थोडासा टेक्टॉनिकली ऍक्टिव्ह एरिया आहे, तर त्या रिजनमधून जमिनीच्या खालून जो बारीक साईजचा जो चिखल आहे, तो चिखल, पाणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे गॅसेस आहेत, पर्टिक्युलरली ह्याच्यामध्ये ना मिथेन वगैरे सारखे जे गॅसेस आहेत, जे हायड्रोकार्बन्स असतात, तर ते बाहेर निघत असतात. तर त्याला आपण म्हणतो मड व्होल्कॅनो. सो मड व्होल्कॅनो म्हणजे काय रेग्युलर व्होल्कॅनो सारखा नसतो. रेग्युलर व्होल्कॅनोमधून लावा वगैरे बाहेर येतो, ह्याच्या नावामध्येच आहे बघा, ह्याच्यामध्ये चिखल बाहेर येतो. सो चिखल ज्वालामुखी असंही त्याला म्हणलं जातं मराठीमध्ये, सो किंवा मृदा ज्वालामुखी असंही त्याला म्हणतात. सो हा जो मड व्होल्कॅनो आहे, हा जनरली जर तुम्ही पाहिला तर भारतामध्ये जो अंदमान निकोबारचा रिजन आहे, तर तिथे सो भारताचा हा जो अंदमान निकोबार आयलंडचा जो रिजन आहे, तर त्या रिजनमध्ये पर्टिक्युलरली नॉर्थ आणि मिडल अंदमानचा जो रिजन आहे, बारतांग वगैरे आयलंडचा भाग आहे तिथे. त्याच्यानंतर काही प्रदेशामध्ये म्हणजे उत्तरेकडे हा जो जम्मू काश्मीर वगैरेचा जो रिजन आहे तिथे. त्याच्यानंतर पूर्व जी किनारपट्टी आहे, तर त्या पूर्व किनारपट्टी लगत स्पेशली जो केजी डेल्टा आहे, कृष्णा गोदावरी डेल्टा आपण म्हणतो बघा. सो कृष्णा गोदावरी डेल्टाच्या रिजनमध्ये आपल्याला हे मड व्होल्कॅनोज दिसतात, जिथे जमिनीमधून एखाद्या छिद्रामधून कंटिन्युअसली चिखल असा उडल्यासारखे किंवा बाहेर आल्यासारखा दिसतो आणि त्याच्यासोबत मग पाणी आणि काही गॅसेस वगैरे कंटिन्युअसली रिलीज होत असतात. सो भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मेजरली हे जे मड व्होल्कॅनोज आहेत, हे अंदमान निकोबारचा जो रिजन आहे, तर तिथे प्रामुख्याने दिसतात. त्याचं एक रिझन जर तुम्ही पाहिलं तर हा जो अंदमान निकोबारचा जो प्रदेश आहे ना, तर तो इंडियन प्लेट किंवा भारतीय भूपट्ट आणि बर्मीज जी प्लेट आहे किंवा बर्मा जी प्लेट आहे, तर त्याच्या कन्व्हर्जिंग झोनवरती आहे आणि त्यामुळे इथे एक सबडक्शन झोन तयार होता. सो आपल्याला इथे माहिती की एक प्लेट जेव्हा दुसऱ्या प्लेटच्या खाली जाते, तर इथे ह्याला आपण सबडक्शन झोन असं म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला नमवनी क्षेत्र असं म्हणलं जातं. सो हा जो नमवनी क्षेत्र आहे, तर त्या नमवनी क्षेत्रामध्ये आपल्याला जनरली व्होल्कॅनोज दिसतात. सो जनरली होतं काय की किनारी भागामध्ये किंवा असे जे कन्व्हर्जिंग झोन्स असतात, तिथे समुद्राचा तळभाग जेव्हा खाली जातो, सो समुद्राच्या तळावरती जे काही हायड्रोकार्बन्स निर्माण करण्यासाठी जे काही मड वगैरे असतो किंवा जे प्लवंग असतात, तर त्यांचे जे सगळे अवशेष असतात, तर ते सगळे काढले जातात आणि ते खाली गेल्यानंतर हायड्रोकार्बन्समध्ये कन्वर्ट होतात. सो हे जे हायड्रोकार्बन्स आहेत त्याच्यापासूनच पुढे बघा पेट्रोलियम किंवा नॅचरल गॅस पण तयार होतो. सो त्या नॅचरल गॅसमध्येच मिथेन, ब्युटेन, आयसोब्युटेन वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतात आणि मग ते गॅसेस जेव्हा एखाद्या छिद्रामधून अशा बाहेर येऊ लागतात, तर तिथे आपल्याला काही प्रमाणामध्ये हे मड व्होल्कॅनोज दिसतात. सो जनरली असं मानलं जातं की जिथे मड व्होल्कॅनोज आहेत, तर तो रिजन हायड्रोकार्बन्सनी समृद्ध असतो. भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर केजी डेल्टा जो आहे, कृष्णा गोदावरी डेल्टा, तर इथे ऑलरेडी प्रूव्हन खूप सारे आपल्याला नॅचरल गॅसचे साठे सापडलेले आहेत. लक्षात येतं हे? सो हे झालं मड व्होल्कॅनोज बद्दल. द नेक्स्ट आहे सुनामी. आता सुनामीचं ओरिजिन कसं होतं, त्याची कारणं आणि त्याचा एन्व्हायरमेंटवरचा इम्पॅक्ट त्यांनी विचारला. आता इथे बघा, हे 5 मार्क्सलाच आपल्याला लिहायचंय, सो त्याच्यामुळे इथे खूप सारे जास्त लिहिता येणार नाही आपल्याला, तरी सुद्धा ब्रीफली आपण काही गोष्टी इथे डिस्कस करूयात. आता हा जो सुनामी वर्ड आहे, मुळातच सुनामी म्हणजे सुनामी हा जॅपनीज वर्ड आहे. सु म्हणजे हार्बर आणि नामी म्हणजे वेव्ह, त्यालाच हार्बर वेव्स असंही म्हणतात. बऱ्याच काळापर्यंत आपण सुनामी वेव्हजलाच समुद्राच्या रेग्युलर लाटात समजत होतो, मात्र नंतरच्या काळात असं लक्षात आलं की सुनामी वेव्स ह्या रेग्युलर वेव्सपेक्षा वेगळ्या असतात. मग ह्या ज्या सुनामी वेव्स आहेत, तर त्यांची निर्मिती कशी होते, तर त्याची वेगवेगळी कारणं आहेत. सगळ्यात पहिलं जर कारण तुम्ही पाहिलं तर ते पहिलं कारण आहे भूकंप. आता सागर तळावरती जे मोठे मोठे भूकंप होतात, जनरली 7-7.5 रिश्टर स्केलपेक्षा जेव्हा मोठा भूकंप होतो, त्यावेळेस सागर तळ तुटतो आणि सागर तळ तुटल्यानंतर तिथे समुद्रामध्ये मोठ्याच्या मोठ्या लाटा तयार होतात, त्यांना आपण म्हणतो सुनामी. आता होतं का बघा, जनरली जेव्हा सागर तळ तुटतो किंवा 7.5 रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंप होतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 2004 मध्ये जेव्हा इंडोनेशियाच्या आसपास हिंदी महासागरामध्ये सुनामी आलेली, तर त्यावेळेस ते जे रिश्टर स्केल होतं, तर ते रफली 8.9 रिश्टर स्केलचा भूकंप आलेला. एवढा मोठा भूकंप जेव्हा येतो, तर त्यावेळेस होतं काय की जो सागर तळ आहे, हा सागर तळ असा लिटरली तुटतो. सागर तळ जो आहे, हा जो भाग आहे समुद्राचा खाली तुटतो, तो खाली सरकतो. हा भाग जेव्हा खाली सरकतो, तर त्यावेळेस काय होतं की आजूबाजूचं जे पाणी आहे, सो हे आजूबाजूचं पाणी सगळं असं आत शिरतं आणि हे आत शिरलेलं पाणी हे परत असं व्हर्टिकली ही स्टॅबिलाइज व्हायला बघतं
आणि हे जेव्हा पाणी असं व्हर्टिकली वर जातं त्यावेळेस समुद्रावरती ह्या जो वरचा जो भाग आहे ना, इथे मोठ्या मोठ्या लाटा तयार होतात. आता होतं काय बघा, जेव्हा ऍक्च्युअल मध्ये सुनामी येते ना, तर सुनामीचे जे वेव्हलेंथ असतात, तर ती वेव्हलेंथ म्हणजे काय की ही जी वेव्ह असेल तर त्या वेव्ह मध्ये जे कन्झिक्युटिव्ह दोन जे माथा किंवा जो क्रसचा भाग आहे त्याच्या दरम्यानचं अंतर किंवा ज्या दोन ट्रफ मधलं जे अंतर असतं तर त्याला आपण वेव्हलेंथ किंवा तरंग लांबी असं म्हणतो. समुद्रामध्ये, महासागरांमध्ये जेव्हा सुनामी येते तेव्हा डीप ओशन मध्ये, खोल महासागरांमध्ये ही जी तरंग लांबी असते ती रफली 700 ते 800 किलोमीटर पर्यंत त्याची लांबी असते. मात्र जसं जसं ह्या लाटा किनाऱ्यापर्यंत येतात, किनाऱ्याकडे जसं जसं येतात तसं जसं समुद्राची खोली कमी होत जाते आणि खोली कमी झाल्यामुळे ह्या ज्या लाटा आहेत ह्या लाटांची उंची वाढत जाते. आणि ही जी लाटांची उंची वाढण्याची जी प्रोसेस आहे ना, तर त्याला आपण शोलिंग असं म्हणतो. इट इज कॉल्ड एज अ शोलिंग. शोलिंग म्हणजे काय की जेव्हा ह्या लाटा किनाऱ्यावरती येतात तर त्यावेळेस त्यांची उंची वाढत जाते. काही वेळेस ह्या लाटांची उंची ही सरासरीपासून रफली 30 मीटर पर्यंत वर उचलली जाते. एवढ्या उंचीच्या लाटा किनाऱ्यावरती अशा लिटरली भिंतीसारख्या येतात. सो त्याला आपण म्हणतो सुनामी. सो सुनामीच्या ह्या ज्या लाटा आहेत त्या जेव्हा भिंतीसारख्या किनाऱ्यावरती आदळतात तर त्यावेळेस रनअप तयार होतो. आता रनअप काय असतो? रनअप म्हणजे समुद्राची जी सरासरी पातळी आहे तर त्या सरासरी पातळीपासून जी मॅक्सिमम उंची गाठली जाते लाटांद्वारे तर त्याला आपण म्हणतो रनअप. म्हणजे ही जर समुद्राची सरासरी पातळी असेल तर भूकंपाच्या वेळेस ही पातळी लिटरली इथपर्यंत वाढते. सो हे जे डिस्टन्स आहे दिस इज कॉल्ड एज अ रनअप. आणि हा रनअप जेव्हा किनाऱ्यावरती आदळतो किंवा ह्या वेव्स जेव्हा शोलिंगमुळे आदळतात तर इथे कंटिन्युअसली लाटा आदळतात, समुद्रात जातात, ही प्रोसेस चालू राहते आणि इथे खूप साऱ्या एज वेव्स तयार होतात. सो दोज आर कॉल्ड एज एज वेव्स किंवा किनाऱ्यालगत तयार होणाऱ्या ह्या लाटा असतात त्यांना एज वेव्स असं म्हणतात. सो ह्या एज वेव्स इथे तयार होतात. लक्षात येतं हे? ठीक आहे ना. आता हे पहिलं रिझन आपण पाहिलं की भूकंप. सो पहिलं सुनामीचं कारण जर आपण पाहिलं तर ते आहे भूकंप. मी जसं मी तुम्हाला म्हणलं की 7.5 रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंप झाला तर आपल्याला सुनामी तयार झालेली दिसते. सो हे भूकंप हे पहिलं रिझन. दुसरं रिझन जर तुम्ही पाहिलं तर ज्वालामुखी, मोठे जे ज्वालामुखी तयार होतात किंवा फुटतात. फॉर एक्झाम्पल 1883 वगैरे आय गेस त्याखाली एक मोठा इंडोनेशियामध्ये क्रॅकाटोवा नावाचा एक मोठा ज्वालामुखी आहे तर तो फुटलेला किंवा तो इरप्ट झालेला. जेव्हा क्रॅकाटोवाचं इरप्शन झालेलं तर त्यावेळेस ज्या लाटा तयार झालेल्या त्यांची उंची लिटरली 25 ते 30 मीटर पर्यंत वर गेलेली आणि इतकी मोठी सुनामी आलेली की इंडोनेशियाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये रफली 36,000 पेक्षाही जास्त लोक मारले गेलेले. सो ज्वालामुखी हे एक दुसरं रिझन आहे. तिसरं जर तुम्ही रिझन जर तुम्ही पाहिलं तर ते आहे लँडस्लाइड्स किंवा भूस्खलन. जेव्हा सुनामी येते आणि किनारी भागामध्ये जो स्लोप असतो, कॉन्टिनेंटल स्लोप जो असतो, खंडीय जो उतार असतो किंवा जे महासागरांच्या मध्यभागी मध्यसागरी पर्वतरांगा असतात तर ह्या ज्या पर्वतरांगा आहेत तर ह्या पर्वतरांगांच्या प्रदेशामध्ये जेव्हा भूस्खलन होतं तर त्या भूस्खलनामुळे सुद्धा आपल्याला लँडस्लाइड आपल्याला सुनामी आलेले दिसते. म्हणजे फॉर एक्झाम्पल थेम्स वगैरे जे बंदर आहे ह्याच्यामध्ये फ्रान्समध्ये तर त्या रिजनमध्ये किनारी भागामध्ये त्या बंदराचं काम चालू असतानाच किनारी भागामध्ये खूप मोठ्या लँडस्लाइड झालेल्या आणि त्यामुळे त्या रिजनमध्ये तिथे सुनामी आलेली. सो हे एक त्याचं रिझन आहे. त्याच्यानंतर चौथं जर रिझन तुम्ही पाहिलं तर उल्का जेव्हा पृथ्वीवरती आदळतात किंवा जे उपग्रह असतात बघा, हे उपग्रह जेव्हा आदळतात तर त्यांच्यामुळे सुद्धा आपल्याला सुनामी येण्याचे चान्सेस वाढतात. म्हणजे असं प्रोजेक्टेड आहे की 2880 मध्ये फ्युचरमध्ये एक 1950 AD नावाचा एक उपग्रह येऊन पृथ्वीवरती आदळेल असं प्रोजेक्शन आहे. 2880 मध्ये पुढे फ्युचरमध्ये एक 1950 AD नावाचा एक उपग्रह किंवा एक लघुग्रह तर तो पृथ्वीवरती येऊन आदळेल आणि त्यावेळेस खूप मोठी सुनामी येऊ शकते. हे असं एक प्रोजेक्टेड आहे. लक्षात आलं? सो ही झाली बेसिक काही कारणं की ज्याच्यामुळे सुनामी तयार होते. आता पुढे आपल्याला बघायचं की सुनामी जेव्हा तयार होते तर त्याचे इम्पॅक्ट काय आहेत. सो सगळ्यात पहिलं सुनामी जेव्हा तयार होते ना तर त्यावेळेस किनारी भाग हा सगळा समुद्राच्या पाण्याने वेढला जातो. सो त्याच्यामुळे काय होतं की किनारी भागामध्ये जे शेत जमिनी असतात त्या सगळ्या खारवटल्या जातात. जे जलस्रोत असतात, गोड्या पाण्याचे जे जलस्रोत असतात
तर ते सगळे पाण्याखाली बुडले जातात. दुसरी गोष्ट काय होतं की किनारी भागामध्ये जी कोस्टल इकोसिस्टम आहे, पाणी घेणं मला जरा. सो जी कोस्टल इकोसिस्टम आहे तर ती कोस्टल इकोसिस्टम डॅमेज होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल किनारी भागामध्ये बघा कांदळ वनं असतात, मॅनग्रुव्ज आपण म्हणतो, किंवा खारफुटीची वनं आहेत बघा. मुळातच ही खारफुटीची वनं सुनामीपासून किनाऱ्याला प्रोटेक्ट करतात, पण सुनामीमुळे ती डॅमेज होतात. दुसरी गोष्ट काय होतं की जे प्रवाळ भित्तिका वगैरे असतात बघा, तर त्या प्रवाळ भित्तिका डॅमेज होतात. दुसरी गोष्ट काय होतं की अचानकपणे सिल्टिंग होतं, मोठ्या प्रमाणामध्ये गाळाचं प्रमाण वाढतं, त्यामुळे प्रवाळ किडे जे आहेत तर त्या प्रवाळ किड्यांचे जे तोंड असतं तर ते चोक होऊ लागतं, तर ती परिसंस्था डॅमेज होऊ लागते. त्याच्यानंतर नेक्स्ट जर मुद्दा तुम्ही पाहिला तर नेक्स्ट जे सागरी प्राण्यांचे जे काही अधिवास असतो किंवा त्यांचे जे हॅबिटॅट आहेत, नॅचरल जे हॅबिटॅट असतात सागरी प्राण्यांचे, तर ते डॅमेज होतात. कारण किनारी भागामध्ये हे जे मॅनग्रुव्ज असतात किंवा जे किनारी भागामध्ये जे काही छोट्या छोट्या गुहा वगैरे असतात तिथे ब्रीडिंग ग्राउंड असतात ह्या सागरी प्राण्यांचे, आणि तो सगळा भाग इथे डॅमेज होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तर किनारी भागामध्ये जेव्हा अचानकपणे पाण्याची पातळी वाढते तर त्यावेळेस जे किनारी भागामध्ये जे काही रसायनं वगैरे असतात किंवा जे इंडस्ट्रीज असतात तर त्या इंडस्ट्रीयल रिजनमधून, एक मिनिट इकडे थांबतो. सो किनारी भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर किनारी भागामध्ये जे इंडस्ट्रीज असतात तर त्या इंडस्ट्रीजमुळे जे पोल्युशन होतं तर त्या पोल्युशनचा पण तीव्रता ह्या सुनामीच्या लाटांमुळे आपल्याला वाढलेली दिसते. किंवा ऑइल स्पिलेज वगैरे झालेलं असतं समुद्रामध्ये, तर ते सगळं ऑइल स्पिल झालेलं जे काही ऑइल आहे समुद्राच्या सरफेसवरती जे काही ऑइल्स असतं तर ते सगळं ऑइल आपल्याला किनारी भागामध्ये आलेलं दिसतं. लक्षात आलं? अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. किंवा जे नदीमुख असतात किंवा ज्या खाड्या असतात, नदीमुखापाशी ज्या खाड्या असतात किंवा जे डेल्टा असतात तर ते डेल्टा नष्ट पावतात. खाड्यांमधून खूप आतपर्यंत समुद्राचं पाणी शिरतं वगैरे वगैरे. ह्या अशा काही गोष्टी तुम्ही इथे लिहू शकता. त्याच्यानंतर आता पुढचा मोठा क्वेश्चन आहे, भूकंपाच्या कारणांची चर्चा करा आणि भारतातील भूकंप प्रवण क्षेत्र सांगा. आता इथे सिंपल प्रश्न आहे बघा, एक्सपेक्टेड प्रश्न होता. भूकंप म्हणजे काय की पृथ्वीवरती अचानकपणे वेगवेगळ्या कारणांमुळे जमिनीमध्ये कंपन तयार होतात, तर त्याला आपण भूकंप असं म्हणतो. पृथ्वीवरती जर पाहिलं तर दरवर्षी 50,000पेक्षा जास्त भूकंप होतात. त्यातले बरेचसे आपण रेकॉर्ड पण करत नाही, कारण पृथ्वीचा सरफेस हा खूप डायनामिक असतो, तो सातत्याने त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. आता पृथ्वीवरती जेव्हा भूकंप होतो तर त्या भूकंपाची कारणं काय, तर सगळ्यात पहिलं जर कारण तुम्ही पाहिलं तर ते आहे प्लेट टेक्टॉनिक्स, किंवा त्याला आपण म्हणतो भूपट्ट विवर्तनिकी. सो प्लेट टेक्टॉनिक्स किंवा भूपट्ट विवर्तनिकी म्हणजे काय, आपल्याला माहिती की पृथ्वीचं हे जे शिलावरण आहे तर ते वेगवेगळ्या पट्ट्यांनी भूपट्टांनी बनलेलं आहे. आणि हे जे भूपट्ट आहेत किंवा ह्या ज्या प्लेट्स आहेत तर त्या प्लेट्स कंटिन्युअसली अस्थिनोस्पिअरवरती मूव्ह करत असतात किंवा दुर्बलनावरती मूव्ह करत असतात, आणि त्याच्यामुळे इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्लेटच्या मार्जिन्स तयार होतात. आपण पुस्तकामध्ये वाचलेलं असेल, कन्व्हर्जिंग बाउंड्री असते, डायव्हर्जिंग बाउंड्री आहे, किंवा संधारक सीमा असते तिसरी, त्याला ट्रान्सफॉर्म बाउंड्री असंही म्हणतात बघा. सो जनरली इथे होतं काय की जेव्हा दोन प्लेट्स एकत्र येतात तर त्यावेळेस जड जो भूपट्टा आहे हा जड भूपट्टा खाली जातो, आणि हा खाली जाणारा जो भूपट्टा आहे तो इथे मॅन्टलमध्ये जाऊन हिट करतो, आणि तिचा जो कन्व्हर्जिंग झोन आहे तिथे सुद्धा इथे प्लेटमध्ये हालचाल होत असते, आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला भूकंपाचे फोकस तयार झालेले दिसतात. सो ही कन्व्हर्जिंग बाउंड्री असते बघा. किंवा जिथे डायव्हर्जिंग बाउंड्री आहे तर त्या रिजनमध्ये किंवा जे केंद्रापसारी सीमा आहे तर त्या ठिकाणी दोन प्लेट्स एकमेकांपासून दूर जातात. आपल्याला माहिती की खालून लावा वर येतो, आणि तो लावा वर येत असताना हा जो सगळा रिजन आहे तर ह्या सगळ्या रिजनला तो धक्के देत वर येत असतो, आणि त्यामुळे सुद्धा इथे आपल्याला भूकंप झालेले दिसतात. तिसऱ्या प्रकारची जी बाउंड्री आहे तर त्याला आपण संधारक सीमा किंवा ट्रान्सफॉर्म बाउंड्री असं म्हणतो. या केसमध्ये दोन भूपट्ट फक्त असे एकमेकांना घासतात, जसं सॅन अँड्र्यूज फॉल्ट वगैरे आहे बघा नॉर्थ अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यालगत, तर अशा ठिकाणी आपल्याला भूकंप झालेला दिसतो. लक्षात आलं? सो प्रायमरी जर रिझन तुम्ही पाहिलं भूकंपाचं तर ते आहे प्लेट टेक्टॉनिक्स किंवा भूपट्ट विवर्तनिकी किंवा भूसंरचनिकी असंही म्हणतात. दुसरं आहे इलास्टिक रिबाउंड. इलास्टिक रिबाउंड थ्योरी आणि त्याच्यामुळे होणारं भ्रंशीकरण किंवा त्याला आपण म्हणतो फॉल्टिंग. सो इलास्टिक रिबाउंड थ्योरी म्हणजे काय किंवा इलास्टिक रिबाउंड काय असतो बघा. पृथ्वीमध्ये जे भूपट्ट असतात त्यांची हालचाल चालू असते,
आता ही हालचाल होत असताना जर भूपट्टा असा ताणला गेला तर त्याची जी ताण सहन करण्याची जी क्षमता आहे तर तिथपर्यंतच तो ताण त्याला सहन होतो आणि एका पॉईंटच्या पलीकडे तो भूपट्टा तुटतो. लक्षात आला. आणि तो तुटला की परत मूळ जागेवरती येऊन असं तो आदळतो, त्याचा रिबाउंड होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला क्लासमध्ये पण मी बऱ्याचदा मुलांना सांगतो की एखादा रबर आहे तो एका सर्टन इलास्टिक लिमिट पर्यंतच आपण ताणतो, तो त्या लिमिटच्या पलीकडे गेला तर तो रबर तुटतो आणि तो तुटल्यानंतर आपल्या हातावरती येऊन आदळतो, त्याचा रिबाउंड होतो. तशाच पद्धतीने जेव्हा भूपट्टांची हालचाल होत असते ती हालचाल होत असताना भूपट्टांमध्ये ताण निर्माण होतो. एका सर्टन लिमिट पर्यंतच तो ताण त्यांना सहन करता येतो, मात्र त्याच्या पलीकडे जर तो ताण गेला तर त्या केसमध्ये तो भूपट्टा तुटतो आणि मूळ जागी येऊन असं आदळतो आणि त्याचा जो इम्पॅक्ट असतो तर त्या इम्पॅक्टमुळे सुद्धा जमिनीमध्ये हादरे बसतात. सो त्याच्यामुळे सुद्धा भूकंप होतात. हे दुसरं रिझन आहे. तिसरं जर रिझन तुम्ही पाहिलं तर ते आहे काही मानवी कारणं, अँथ्रोपोजेनिक अर्थक्वेक्स ज्यांच्यामुळे होतात. सो अशी ही मानवी कारणं किंवा जलाशयांमुळे सुद्धा आपल्याला भूकंप झालेले दिसतात. किंवा आपण खाणकाम करतो बघा, खाणकामामुळे पण भूकंप होतात. किंवा आपण न्यूक्लिअर टेस्ट करतो बघा, किंवा वेपन टेस्टिंग वगैरे जेव्हा आपण करतो तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला भूकंप झालेले दिसतात. ठीक आहे. सी, जलाशयांमुळे जर तुम्ही पाहिलं तर हे कसं होतं बघा. सपोज आता आपण एखादा असा जलाशय, इथे एखादं धरण आपण बांधलंय आणि ह्या धरणाचं हे बॅकवॉटर आहे बघा. आता होतं काय की हे जे बॅकवॉटर आहे किंवा हे धरणाचा जो जलाशय आहे तर त्या जलाशयाच्या पाण्याचं वजन हे खालच्या खडकांवरती पडलेलं असतं आणि ह्या खडकांवरती त्याचा ताण पडलेला असतो. आता होतं काय की ह्या जलाशयांचं जे वजन असतं ना ते सीझनली चेंज होत असतं. उन्हाळ्यामध्ये जलाशयाची पातळी खालावते, पावसाळ्यामध्ये ती वाढते आणि त्यामुळे हा जो दाब असतो हा दाब कमी जास्त होत असतो. आणि हा दाब कमी जास्त होत असताना कंटिन्युअसली पाणी पण खाली झिरपत असतं जलाशयाचं आणि त्यामुळे खालचे जे खडक असतात ना त्यांच्यामध्ये स्लिपरी मुवमेंट व्हायला लागते आणि तो ताण एका पॉइंटला त्या खडकांना सहन होत नाही आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये हालचाल होते आणि खाली भूकंपाची निर्मिती होऊ शकते. सो फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याकडे कोयना जे धरण आहे 1967चा कोयनेचा भूकंप असेल किंवा US मध्ये कोलोराडो नदी आहे बघा, तर तो कोलोराडो नदीच्यामुळे तिथे हुवर डॅम जो आहे तिच्यावरती तर त्या हुवर डॅममुळे होणारे भूकंप असतील किंवा जगामध्ये इतर जे मोठे मोठे जलाशय आहेत, धरणं आहेत तर त्यांच्यामुळे सुद्धा आपल्याला भूकंप झालेला दिसतो. सो बाकी खाणकाम, न्यूक्लिअर टेस्ट वगैरे हे पण मुद्दे आहेत. त्याच्यानंतर जर चौथं कारण जर तुम्ही पाहिलं भूकंपाचं तर ते आहे पृथ्वीचा जो भूकवच आहे तर त्या भूकवचाचं आकुंचन होतं असंही मानलं जातं. सी, डॅना नावाचा एक सायंटिस्ट होता. तर डॅनाचं असं म्हणणं आहे की ही जी पृथ्वी आहे ह्या पृथ्वीमध्ये जी हीट आहे ती हीट अजूनही कंटिन्युअसली बाहेर पडते आणि ही हीट बाहेर पडल्यामुळं पृथ्वी आकुंचित पावते. पर्टिक्युलरली पृथ्वीचं जे भूकवच आहे तर ते भूकवच आकुंचित पावतंय आणि भूकवच जेव्हा आकुंचित पावतं किंवा ते कॉन्ट्रॅक्ट होतं तर हे जे पृथ्वीचं भूकवच आहे, सपोज हे जे भूकवच आहे तर हे भूकवच कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं ते आतल्या भागामध्ये असं खेचलं जातं. कॉन्ट्रॅक्शनमुळं हे भूकवच असं आत खेचलं जातं आणि ते आत खेचल्यामुळं त्याच्यामध्ये ताण निर्माण होतो आणि तो ताण खडकांना सहन होत नाही आणि त्या ठिकाणी खडकांमध्ये फॉल्टिंग होतं, भ्रंशीकरण होतं आणि त्यामुळे इथे भूकंप तयार होतो. लक्षात येते. आणि अजून एक शेवटचं जर कारण तुम्ही पाहिलं तर ते आहे ज्वालामुखी. जे मोठे मोठे ज्वालामुखी असतात, म्हणजे मगाशी जसं मी तुम्हाला क्रॅकाटोवाचं एक्झाम्पल दिलं, क्रॅकाटोवा जेव्हा फुटलेला तर त्याच्यामुळे सुद्धा आजूबाजूच्या रिजनमध्ये हादरे बसलेले जमिनीला. सो मोठे मोठे जे ज्वालामुखी आहेत तर ते जेव्हा फुटतात तर त्यांच्या फुटण्यामुळं एटना असेल, स्ट्रोम्बोली असेल, चिंबोराजो असेल, ओजोस डेल सलाडो असेल, क्रॅकाटोवा असेल, हे जे मोठे मोठे व्हॉल्कॅनोज आहेत ते जेव्हा फुटतात, इरप्ट होतात तर त्यावेळेस आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये आपल्याला भूकंपाची निर्मिती झालेली दिसते. सो ही झाली कारणं. त्याच्यानंतर आता पुढे बघायचं आहे भारतातले भूकंप प्रवण क्षेत्र. आता भारतामध्ये जे भूकंप प्रवण क्षेत्र आहे तर ते जर पाहिलं तर ते प्रामुख्याने आपल्याला 5 विभागांमध्ये आपल्याला त्याला क्लासिफाय करता येतं. सो हिमालयाचा जो रिजन आहे हा सगळ्यात जास्त किंवा हा नॉर्थ ईस्ट मधला आसाम, सिक्कीम हा सगळा पट्टा. त्याच्यानंतर इथे गुजरातचा हा जो कच्छ वगैरेचा रिजन आहे तो. त्याच्यानंतर इथे अंदमान निकोबारचा हा जो रिजन आहे तर तो सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून तो ओळखला जातो. आता हा जर रिजन पाहिला तर सगळ्यात जास्त भूकंप ह्या रिजनमध्ये का होतात, कारण हा सगळा भाग इंडियन प्लेट
आणि युरेशियन प्लेट किंवा इकडे इंडियन प्लेट आणि बर्मीज प्लेट ह्याच्या कन्व्हर्जिंग बाउंड्रीवरती आहे बघा. इथे जर पाहिलं तर इंडियन प्लेट ही अशी जाते अशा पद्धतीने, इकडून मग ती ही अशा पद्धतीने ती पसरलेली आहे बघा. सो त्याच्यामुळे इकडे पाकिस्तान आणि इकडे इंडिया ह्याच्या दरम्यान सुद्धा बघा ह्या प्रदेशामध्ये सुद्धा खूप सारे भूकंप पाकिस्तानमध्ये होतात. आपल्याकडे इथे कच्छच्या रिजनमध्ये बघा भुजचा भूकंप झालेला 26 जानेवारीला खूप मोठा भूकंप अर्ली मॉर्निंगला झालेला, तो ह्या रिजन मधला भूकंप आहे. त्याच्यानंतर इथे काश्मीर, उत्तराखंड, नेपाळ, सिक्कीम, अरुणाचल ह्या प्रदेशमध्ये, आसाम वगैरे ह्या भागामध्ये पण बघा वारंवार भूकंप होत असतात. सो हा सर्वाधिक तीव्रतेचा किंवा सर्वात जास्त हानी असलेला प्रदेश आहे भारतातला. त्याच्यानंतर जो सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट आहे किंवा तुलनेने जास्त हानीचा जो प्रदेश आहे तर तो हा उरलेला सगळा जो प्रदेश आहे दिल्लीपासून हा जो उरलेला सगळा जो प्रदेश आहे ना, हा सगळा तुलनेने जास्त जोखीम असलेला क्षेत्र आहे. आता हा जो प्रदेश आहे उत्तर भारतीय मैदान वगैरे वगैरे हा जो सगळा प्रदेश तुम्ही पाहिला तर हा जास्त जोखीम असलेला का आहे? कारण ह्या रिजनमध्ये जेव्हा हिमालय निर्मिती होत होती तर त्यावेळेस दोन प्लेटच्या टकरीमुळे इथे आपल्याला काही वीक झोन्स तयार झालेले दिसतात, इथे काही फॉल्ट्स तयार झालेले दिसतात, थ्रस्ट प्लेन्स तयार झालेले दिसतात आणि त्यामुळे हा जो प्रदेश आहे ह्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये भूकंप दिसतात. उत्तर काशी भूकंप आहे, बिहारमध्ये दरभंग्याचा भूकंप आहे बघा. तर हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर तुलनेने मध्यम इथे आता आधी मी सेफ एरिया आयडेंटिफाय करतो बघा. हा सेफ एरिया आहे. भारतीय भूपट्टाचा जर रिजन तुम्ही पाहिला तर हा सगळा एक सर्वात कमी जोखीम असलेलं क्षेत्र आहे. त्याच्या भोवती तुलनेने हे कमी जोखीम क्षेत्र असलेलं ठिकाण आहे आणि त्याच्या दरम्यान इथे जर तुम्ही पाहिलं ना, हा सगळा मध्यम जोखमीचं क्षेत्र आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर मध्यम, कमी किंवा सर्वात कमी हा जर रिजन तुम्ही पाहिलं ना तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येते की हा रिजन जिओलॉजिकली हा भारताचा सगळ्यात जुना, सगळ्यात मोठा आणि सगळ्यात स्थिर प्रदेश आहे. म्हणजेच हा भारतीय पठाराचा हिस्सा आहे. भारतीय पठाराचा हा जो हिस्सा आहे ना हा सगळ्यात सेफेस्ट मानला जातो कारण तो गोंडवाना भूमीचा प्रदेश आहे, खूप जुना प्रदेश आहे. प्लस त्याच्यावरती दख्खन पठाराच्या प्रदेशामध्ये 1 ते 2 किलोमीटर जाडीचा लावारसाचा थर आहे. आणि दुसरी गोष्ट हा प्लेटच्या आतला भाग आहे. प्लेटच्या आत फार कमी भूकंप होतात बघा. प्लेटच्या कडेने बाउंड्री रिजनमध्ये मेजरली भूकंप होतात. ऑब्व्हियसली काही रिजनमध्ये तुम्हाला प्लेटच्या आतही काही एक्सेप्शनल भूकंप दिसतात, म्हणजे जसं 93चा लातूरचा भूकंप आहे किंवा 67चा आपला कोयनेचा भूकंप आहे. मात्र ते फार रेअरली होतात. जेवढे भूकंप हिमालयामध्ये होतात त्याच्या कित्येक पट कमी इथे तुम्हाला भारतीय पठारावरती भूकंप झालेले दिसतात. सो हे तुम्ही भारताचा नकाशा वगैरे काढून हे सगळे झोन्स तुम्ही दाखवू शकता. त्या वेळेअभावी मी सगळं जास्त डिटेलमध्ये घेऊ शकत नाहीये, पण ते तुम्हाला अशा पद्धतीने दाखवावं लागेल. सो हा झाला तुमचा 9वा क्वेश्चन. त्याच्यानंतर आता पुढचा जो क्वेश्चन आहे की हिमनदींबद्दल तो प्रश्न आहे बघा. सो दुसरा हा जो प्रश्न आहे तर तो भारताच्या संदर्भात हिमनदींचे महत्व सांगा आणि हिमालयातील हिमनदींवर जागतिक तापमान वाढीचा, ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव काय झालाय ते सांगा आणि त्याच्या परिणामांची चर्चा करा. सो ह्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. हिमनदींचं महत्व, ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव आणि त्याचा परिणाम काय होतो, ह्या 3 गोष्टी इथे तुम्हाला डिस्कस करायच्या आहेत. आता भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर भारताच्या उत्तरेकडे पर्टिक्युलरली हा जो इथे काराकोरम जो पर्वत आहे, इथे काराकोरम वगैरे हा जो भाग आहे ना तर इथे ह्या भागामध्ये इथे तुम्हाला खूप साऱ्या ग्लेशियर्स दिसतात. हा सगळा सियाचेन ग्लेशियर आहे बघा. इथे जर मी ती नावं लिहिली तर हा जो प्रदेश आहे तर इथे सियाचेन ग्लेशियर, त्याच्यानंतर बायफो, बाल्टोरो, हिस्पार, रेमो, पुन्मा अशा खूप सारे ग्लेशियर्स आपल्याला इथे तयार झालेले दिसतात. पृथ्वीवरती ध्रुवांच्या बाहेर, दोन्ही ध्रुवांच्या बाहेर सगळ्यात जास्त ग्लेशिएशन कुठे दिसतं आपल्याला तर ह्या रिजनमध्ये दिसते, हिंदुकुश काराकोरम प्रदेशामध्ये. म्हणूनच त्याला थर्ड पोल ऑफ द अर्थ असंही म्हणलं जातं. आणि हा जो प्रदेश आहे ना तर ह्या प्रदेशामधल्या ज्या ग्लेशियर्स आहेत तर त्यांचं जर महत्व तुम्ही पाहिलं तर सगळ्यात पहिला मुद्दा आपल्याला लगेच लक्षात येतो की हिमालयातल्या ज्या नद्या आहेत, हिमनद्या आहेत, इकडे जर तुम्ही खाली गेलात तर इकडे तुम्हाला ही गंगोत्री ग्लेशियर वगैरे पण दिसतंय ह्या भागामध्ये. सो ह्या ज्या ग्लेशियर्स आहेत ह्या ग्लेशियर्स ह्या बारमाही नद्यांचे स्रोत आहेत बघा. आपल्याला माहिती की इथे ही जी गंगा नदी आहे ती गंगोत्री ग्लेशियर पासून सुरू होते, यमुना नदी यमुनोत्री ग्लेशियर मधून सुरू होते. सो नद्या ज्या आहेत
तर त्या बारमाही नद्या त्यांचा स्रोत आहे ह्या हिमनद्या. त्याच्यानंतर दुसरं जर पाहिलं नेक्स्ट जर मुद्दा पाहिलं तर ह्या हिमनद्या ज्या आहेत ह्या हिमनद्या मेल्ट झाल्यानंतर ह्या ज्या बारमाही नद्या हिमालयातनं वाहतात. म्हणजे इकडून जर तुम्ही पाहिलं तर ही सिंधू नदी आहे बघा. त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही ब्रह्मपुत्रा पाहिली तर ती अशा पद्धतीने पूर्वेकडे वाहत जाते. इकडे ही गंगा नदी आहे. त्याच्यानंतर इथे ही झेलम नदी आहे बघा. सो अशा ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत सिंधू किंवा ह्या ज्या छोट्या छोट्या इतर ज्या नद्या आहेत, सिंधू नदीच्या काही उपनद्या आहेत, शोक आहे, गिलगिट आहे, हुंजा आहे, नुब्रा आहेत, ह्या सगळ्या बऱ्यापैकी नद्या ह्या हिमनदीच्या मेल्टिंगमुळे तयार होतात. सो ह्या ज्या सगळ्या उपनद्या नद्या आहेत तर त्यांच्यापासून जलविद्युतीकरण केलं जातं. सो गंगोत्रीवरती जर तुम्ही पाहिलं किंवा गंगा नदीवरती पाहिलं तर तेहरी धरण आहे बघा, भारतातलं सगळ्यात उंच धरण मानलं जातं ते. त्याच्यानंतर इकडे ह्या चिनाब नदी आहे, इकडे चिनाबवरती बागलिहार चलल धरण आहे. त्याच्यानंतर इथे झेलमवरती सुद्धा किशनगंगा डॅम आहे बघा, उरी डॅम आहे. ही जी धरणं आहेत तर ही धरणं जलविद्युतीकरणासाठी महत्वाची आहेत. सो सगळ्यात पहिलं आपण पाहिलं की बारमाही नद्यांचा पाण्याचा स्रोत, दुसरा आहे जलविद्युतीकरण, तिसरं जर तुम्ही पाहिलं तर इथली जी शेती आहे, जर उत्तर भारतीय प्रदेशामधली जर शेती तुम्ही पाहिली, पंजाब, हरियाणा, युपी, बिहार, वेस्ट बेंगॉल, आसाम ह्या पूर्ण रिजनमध्ये जे शेतीला पाणी मिळतं तर ते ह्या हिमनद्यांमुळे आपल्याला मिळालेलं दिसतं. नेक्स्ट जर तुम्ही पाहिलं तर ह्या भागामध्ये ह्या ज्या हिमनद्या आहेत तर ह्या हिमनद्यांचं पर्टिक्युलरली स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स पण आहे बघा. स्पेशली ही जी सियाचेन ग्लेशियर आहे, आपल्याला माहिती आहे की सियाचेन ग्लेशियरच्या उत्तरेकडून इथून हा काराकोरम हायवे गेलाय बघा. हा काराकोरम हायवे जो आहे जो पाकिस्तानला चायनाशी जोडतो त्यालाच आपण CPEC प्रोजेक्ट असंही म्हणतो बघा. सो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, सो CPEC जो प्रोजेक्ट आहे काराकोरम हायवे त्या सियाचेन ग्लेशियरच्या जस्ट नॉर्थ पासून जातो बघा. सो त्याच्यामुळे ही सियाचेन ग्लेशियर आपल्याला सामरिक दृष्ट्या महत्वाची आहे. आपल्याला माहिती आहे की ते जगातलं सगळ्यात हायेस्ट बॅटलफील्ड मानलं जातं, जगातले सगळ्यात उंच युद्धभूमी मानली जाते. सो हा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट होते काय बघा, हे जे ग्लेशियर्स असतात ना तर ते व्हाईट कलरचे असतात आणि व्हाईट कलर काय करतो की सूर्यप्रकाश जास्त रिफ्लेक्ट करतो, त्यालाच आपण अल्बिडो असंही म्हणतो. सो ह्या ज्या ग्लेशियर्स असतात ना तर त्या ग्लेशियर्समुळे पृथ्वीचा किंवा ह्या रिजनचा अल्बिडो वाढतो आणि अल्बिडो जेव्हा वाढतो, अल्बिडोलाच आपण परावर्तकता असं म्हणतो. सो बर्फ जेव्हा सूर्यप्रकाश जास्त रिफ्लेक्ट करतो तर त्यावेळेस या ठिकाणी टेम्परेचर हे तुलनेने कमी राहतं. सो हा पण एक महत्वाचा भाग आहे हिमनद्यांचा, लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर ह्या हिमनद्या जसं मी तुम्हाला म्हणलं की शेतीसाठी महत्वाच्या आहेतच, त्यासोबत त्या काही धार्मिक किंवा सांस्कृतिक त्यांचं इम्पॉर्टन्स आहे बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल गंगोत्री ग्लेशियर जी आहे तर तिथून मग हे भागीरथी, पुढे अलकनंदा वगैरे ह्या सगळ्या ज्या नद्या पुढे जाऊन मिळतात, हरिद्वार वगैरे वगैरे, ही जर सगळी तुम्ही पाहिली ना तर उत्तराखंडमध्ये खूप सारे धार्मिक स्थळं आहेत बघा. उत्तराखंडला आपण देवभूमी असंही म्हणतो. सो धार्मिक दृष्ट्या सुद्धा ह्या हिमनद्या आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत तर त्यांचं महत्व आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तर हिमनद्यांचा हा जो पाणी इथून जे अवेलेबल मिळतं तर त्याच्यामुळे इथली जी माउंटन इकोसिस्टम आहे किंवा जे बायोडायव्हर्सिटी आहे ती पण मेंटेन केली जाते. सो हा सगळा बेसिक एक महत्वाचा भाग झाला हिमनद्यांच्या महत्वाबद्दल. आता पुढे आहे ग्लोबल वॉर्मिंगचा त्याच्यावरती परिणाम काय होतो. हा प्रश्न खूप एक्सपेक्टेड होता ऍक्च्युली. ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालंय की हिमालयाच्या पर्टिक्युलरली काराकोरम आणि हिंदुकुश प्रदेशामधल्या ज्या ग्लेशियर्स आहेत तर त्या ग्लेशियरचं मेल्टिंग वाढत चाललेलं आहे. म्हणजे असं एस्टिमेटेड आहे की गेल्या दशकभरामध्ये हे जे मेल्टिंगचं स्पीड आहे तर ते जवळजवळ दुप्पट झालेलं आहे आणि ते मेल्टिंग दुप्पट झाल्यामुळे भारताची जी वॉटर अवेलेबिलिटी आहे तर ती ऍक्च्युअलमध्ये धोक्यात आलेली आहे, लक्षात आलं. सो आता इथे जर तुम्ही पाहिलं तर जनरली होतं काय बघा, हिमनदी जेव्हा मेल्ट होते उन्हाळ्यामध्ये, जेव्हा ती मेल्ट होऊ लागते तर कधी कधी काय होतं की हिमनदीच्या आतल्या भागामध्ये ना छोटे छोटे लेक्स तयार होतात. त्यांना आपण कॅटल लेक्स वगैरे असं म्हणतो किंवा ग्लेशियर लेक्स वगैरे असं आपण म्हणतो. आता जेव्हा उन्हाळ्यामध्ये हे जे हिमनदीच्या आतल्या भागामध्ये पाणी गोळा होऊन बसतं आणि त्याच्यामुळे जे छोटे छोटे लेक्स तयार होतात ते लेक्स जेव्हा अचानकपणे फुटतात तर त्याच्यामुळे मोठे मोठे फ्लड्स येतात. त्याला आपण ग्लॉफ असं म्हणतो, ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड. सो हे ग्लॉफची जी तीव्रता आहे किंवा त्यांची जी संख्या आहे ती गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला वाढलेली दिसते, कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे जे मेल्टिंगचं जे स्पीड आहे ग्लेशियर्सचं तर ते खूप वेगाने वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट काय होते की जेव्हा हिमनदी मेल्ट होत जाते तर त्यावेळेस जी स्नो लाईन असते तर ती स्नो लाईन सुद्धा वर सरकते. स्नो लाईन काय असते की जेव्हा एखाद्या पर्वतावरती आपण स्नो लाईन
ह्यांना ती सेपरेट करते. ऍक्च्युअलमध्ये काल्पनिक म्हणण्यापेक्षा ती आपल्याला दिसू शकते खरं तर, कारण ती परमनंट आईस आणि इतर जो प्रदेश आहे, जर सपोज हा वरती एकदम परमनंट आईसचा एरिया आहे, तर त्याला इतर प्रदेशापासून ती सेपरेट करते आणि ते आपण जनरली समुद्र सपाटीपासून मानत असतो. तर जनरली काय होतं बघा, की जेव्हा ग्लेशियर्स मेल्ट होऊ लागतात, तर ही जी स्नो लाईन आहे, तर ती सुरुवातीला सपोज इथे होती, तर ती हळूहळू हळूहळू आता वर 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 सरकू लागते. लक्षात आलं? सो हा एक परिणाम आहे किंवा प्रभाव आहे ग्लोबल वॉर्मिंगचा. नेक्स्ट जर पाहिलं तर हिमालयामध्ये काय होतंय की ग्लोबल वॉर्मिंगमुळे, टेम्परेचर वाढल्यामुळं जे स्नोफॉल आहे, तर त्या स्नोफॉलचं प्रमाण कमी होत चाललंय आणि त्याचं कन्व्हर्जन रेनफॉलमध्ये होऊ लागले. स्नोफॉल आणि रेनफॉल कधी होतो, तर तो ऍक्च्युली हवेच्या ड्यू पॉईंटवरती डिपेंड करतो. हवेचा जर ड्यू पॉईंट हा 0 पेक्षा जास्त असेल, तर अशा ठिकाणी कंडेन्सेशन हे रेनफॉलच्या फॉर्ममध्ये होतं आणि जर ड्यू पॉईंट हा 0 पेक्षा कमी असेल, तर तिथे स्नोफॉल होतो. सो ग्लोबल वॉर्मिंगमुळे ओव्हरऑलच हवेचं टेम्परेचर वाढत गेल्यामुळे ड्यू पॉईंट पण वर सरकत चाललाय आणि स्नोफॉलचं कन्व्हर्जन आता रेनफॉलमध्ये होऊ लागलंय. सो हा पण एक मुद्दा आपण इथे प्रभावाच्या अंडर लिहू शकतो. द नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे की त्याचे कॉन्सिक्वेन्सेस. आता कॉन्सिक्वेन्सेस काय होतील किंवा त्याचे परिणाम काय होतील, की भारताची जी वॉटर अवेलेबिलिटी आहे, ग्लेशियर्स लवकर मेल्ट झाल्यामुळं वॉटर अवेलेबिलिटी कमी होऊन जाईल. शेतीसाठी, जलविद्युतीकरणासाठी पाणी कमी होत जाईल. भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर उत्तर भारतामध्ये, पर्टिक्युलरली उत्तर भारतीय जे मैदान आहे, तर त्या उत्तर भारतीय मैदानामध्ये भारताची बऱ्यापैकी पॉप्युलेशन राहते. आपण जर पाहिलं तर ह्या पंजाब हरियाणा पासून हा युपी, आसाम वगैरे हा सगळा पट्टा जर पाहिला, तर वन ऑफ द डेन्सली पॉप्युलेटेड पट्टा आहे भारताचा. आणि त्याच्यामुळं इथे जी शेती आहे किंवा लोकांचे जे उपजीविका आहे, त्याच्यावरती त्याचा थेट परिणाम आपल्याला झालेला दिसेल. इथली बायोडायव्हर्सिटी चेंज होत जाईल. दुसरी गोष्ट काय होते बघा, ग्लोबल वॉर्मिंगमुळे एक गोष्ट होते की हवेमध्ये जेव्हा पल्युटंट्स वाढतात बघा, काळा जे सूट असतं, कार्बन जेव्हा हवेमध्ये खूप जास्त वाढतं पॉल्युशनमुळे वगैरे वगैरे, तर ते कार्बन जेव्हा ग्लेशियर्स वरती पडतात, तर ते ग्लेशियर्स ह्या काळसर दिसू लागतात. आणि जेव्हा काळसर ग्लेशियर्स होतात त्या कार्बनमुळे, तर ते हीट जास्त पकडून ठेवतात. कारण कार्बन ही ब्लॅक कलरचं असतं, ते हीट पकडून ठेवतं आणि ते जर कार्बन ग्लेशियर्स वरती साचायला लागलं जास्त प्रमाणामध्ये, तर ग्लेशियरचं जे मेल्टिंगचं जे स्पीड आहे, तर ते खूप वेगाने होऊ लागतं. सो हा एक मुद्दा मगाशी सांगायचा राहिला होता माझा प्रभावामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर परिणामामध्ये जर पाहिलं तर बारमाही नद्यांच्या ज्या आहेत, तर त्यांची पाण्याची अवेलेबिलिटी कमी होईल. ज्या पेरेनियल रिव्हर्स आहेत त्या सीझनल होऊन जातील. शेतीवरती परिणाम होईल. भारताची जी अन्न सुरक्षा आहे, तर त्या अन्न सुरक्षेसाठी पंजाब, हरियाणा, वेस्टर्न यूपी हा सगळाच पट्टा अत्यंत महत्वाचा आहे. कारण राईस, गहू, शुगर केन, बटाटे किंवा पल्सेस ह्याचं मेजरली प्रोडक्शन तुम्हाला ह्या पट्ट्यामध्ये झालेलं दिसतं. त्याच्यानंतर इथे जर पाहिलं तर हे जे ग्लेशियर्स आहेत, तर त्या मेल्ट होऊ लागल्या, तर पाण्याची अवेलेबिलिटी कमी होईल. पाण्याची अवेलेबिलिटी जर कमी झाली, तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये पाणी वाटपावरून वाद होऊ शकतात. म्हणजे ह्या ज्या हिमालयातल्या नद्या आहेत, आता फॉर एक्झाम्पल गंगा जर तुम्ही पाहिली, तर ती फराक्का बराजमधून बांगलादेशमध्ये एंटर करते. इमॅजिन करा की जर गंगेमध्ये जर पाणी कमी झालं, तर भारत ते पाणी बऱ्यापैकी जर डायव्हर्ट करू लागला, तर बांगलादेशचं पाणी कमी होऊन जाईल. जसं आत्ता होतंय बघा आपल्याकडे, तुम्हाला म्हणजे न्यूजमध्ये पण तुम्ही वाचलं असेल की ब्रह्मपुत्रा जेव्हा अशा पद्धतीने इथून टर्न घेते, तिबेट वगैरे ह्या भागामधून येते आणि अशा पद्धतीने नॉर्थ ईस्टमध्ये जेव्हा ती येते, तर त्यावेळेस इथे हे न्यूजमध्ये आहे बघा की चायना इथे जगातलं सगळ्यात मोठं धरण बांधते. म्हणजे चायनाने इथलं धरण बांधून जर पाणी अडवून ठेवलं, तर भारताचं आणि पर्यायाने पुढे बांगलादेशचं पाणी कमी होऊन जाईल. सो त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या खूप साऱ्या गोष्टी पुढे जाऊन होऊ शकतात. सो हे ब्रीफली तुम्ही एवढं सगळं तुम्ही इथे लिहू शकता. नेक्स्ट, आता इथे हा जो 15 मार्कर आहे ना, तर त्याच्यामध्ये 15वा क्वेश्चन बघा पॉप्युलेशन बद्दल आहे. तर तो आपल्याला इथे बघायचा. आधी इथे तो सोशियोलॉजीमध्ये टाकलाय, पण तो पॉप्युलेशनचा जो क्वेश्चन आहे ना, तर तो जॉग्राफीमधूनच आलेला प्रश्न आहे की भारतीय लोकसंख्येचे स्वरूप आणि लोकसंख्या अध्ययनाचं महत्व सांगा. की एक्सप्लेन द नेचर ऑफ इंडियन पॉप्युलेशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ द पॉप्युलेशन स्टडीज. सो भारताचं जे पॉप्युलेशन आहे, तर त्या पॉप्युलेशनचे मेजर फीचर्स काय आहेत, त्याचं स्वरूप कसं आहे, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. ते इथे आपल्याला एक्सप्लेन करायचं बघा. भारताचे जर पॉप्युलेशनचं नेचर जर तुम्ही पाहिलं, तर रिसेंट रिपोर्ट्सनुसार भारत हा चायनाला पार करून किंवा चायनाला मागे टाकून आपण जगातली सगळ्यात जास्त पॉप्युलेटेड कंट्री म्हणून आपण पुढे आलेलो आहोत.
भारताच्या पॉप्युलेशनचे जर मेजर फीचर्स तुम्ही पाहिलं, वी आर द लार्जेस्ट पॉप्युलेशन इन द वर्ल्ड, वी आर वन ऑफ द यंगेस्ट पॉप्युलेशन इन द वर्ल्ड. जर आपल्याकडे जर पाहिलं तर तरुण पॉप्युलेशनचं, तरुण लोकसंख्येचं जे प्रमाण आहे, कार्यकारी लोकसंख्येचे जे प्रमाण आहे किंवा त्यालाच आपण वर्किंग फोर्स असंही म्हणतो, त्याचं प्रमाण जगामध्ये वन ऑफ द हायेस्ट आपल्याकडे असलेलं दिसतं. सो हे काही मुद्दे आपल्याला इथे लक्षात घ्यावे लागेल. भारताच्या पॉप्युलेशनचं जर स्वरूप तुम्ही पाहिलं, जगातले सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आपल्याकडे आहे. त्याचा वेगही बऱ्यापैकी वाढलेला आहे किंवा बऱ्यापैकी जास्त आहे. पण रिसेंट रिपोर्टनुसार बघा, भारताच्या पॉप्युलेशन वाढीचा जो रेट आहे तो कमी गेलेला दिसतो. भारताचे जे पॉप्युलेशन आहे ना, तर त्याचा जो टोटल फर्टिलिटी रेट आहे किंवा जो TFR आपण तो म्हणतो बघा, तर तो रिप्लेसमेंट लेवलच्या खाली आलेला आहे. म्हणजे रिप्लेसमेंट लेवल म्हणजे ती पुनर्स्थापनाची जी पातळी असते 2.1, त्याच्यापेक्षाही तो कमी गेलेला दिसतो. आता रिसेंट रिपोर्टनुसार जे भारताची जे टोटल फर्टिलिटी रेट आहे, तर तो टोटल फर्टिलिटी रेट 2.1च्या खाली गेलाय ओव्हरऑल. म्हणजे काय की भारताची पॉप्युलेशन आता हळूहळू स्टेबल होत जाईल. पण ती आत्ता स्टेबल होणार नाही. 2030-2035 पर्यंत ती हळूहळू तो रेट कमी होईल आणि आपण एक्सपेक्ट करतो की 30-35 पर्यंत पॉप्युलेशन ही बऱ्यापैकी स्टेबल होत जाईल. असं एस्टिमेटेड आहे की जे डेमोग्राफिक ट्रान्झिशन मॉडेल आहे किंवा लोकसंख्या संक्रमण जे सिद्धांत आहे किंवा जे मॉडेल आहे, तर त्याच्या लेट एक्सपांडिंग स्टेजमध्ये आपण आहोत. सो लेट एक्सपांडिंग जी स्टेज असते ना, तर त्याच्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्हीही कमी होत जातात. सो भारतामध्ये ही अशी अवस्था आपल्याकडे दिसते बघा की जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही आपल्याला कमी झालेला दिसतो. सो हे सगळं तुम्हाला इथे डिस्कस करायचं आहे ह्या पॉईंटमध्ये. दुसरी गोष्ट, घनतेमध्ये जर तुम्ही वितरण पाहिलं तर भारताची जी घनता आहे, तर त्या घनतेचं पण वितरण तुम्हाला इथे दाखवावं लागेल. भारताची घनता जेव्हा आपण पॉप्युलेशनची घनता जेव्हा तुम्ही इथे डिस्कस कराल, तर त्या केसमध्ये तुम्हाला मग इथे भारताचा वगैरे नकाशा काढून तुम्हाला त्याच्यामध्ये ते दाखवावं लागेल की कोणता मोस्ट पॉप्युलेटेड एरिया आहे, कोणत्या एरियामध्ये पॉप्युलेशन कमी आहे का वगैरे. थोडंफार पॉसिबल असेल तर ते तुम्हाला थोडंफार एक्सप्लेन करावं लागेल. सो भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा जो सगळा पट्टा आहे उत्तर भारतीय मैदानाचा, हा सगळ्यात जास्त डेन्सली पॉप्युलेटेड रिजन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा राजस्थान वगैरेचा जर प्रदेश पाहिला तर तुलनेने कमी घनता आपल्याला असलेली दिसते. कोस्टल एरियाजमध्ये इथे हे काही सिटीजचा जो म्हणजे अर्बन एरियाज आहेत, कोलकाता आहे, खाली चेन्नई आहे, इकडे मुंबई वगैरे, हा जर रिजन पाहिला तर बऱ्यापैकी डेन्सली पॉप्युलेटेड एरिया आपल्याला असलेला दिसतो. सो सेंट्रल रिजनमध्ये जर पॉप्युलेशनची घनता जर तुम्ही पाहिली तर मध्यम आहे, इथे ती खूप जास्त आहे, इकडे ती कमी आहे, इथे डोंगराळ भागामध्ये ती कमी आहे, नॉर्थ ईस्ट मध्ये ती कमी आहे. घनता ही लोकसंख्येची घनता ह्याच्याबद्दल आपण डिस्कस करतोय. तर हे तुम्ही ब्रीफली असं दाखवू शकता. त्याच्यानंतर जर भारताच्या पॉप्युलेशनमध्ये जर तुम्ही नॉर्थ साऊथ डिवाइड पाहिला तर तो पण इथे तुम्हाला सांगता येतो की उत्तरेकडचे जे राज्य आहेत, UP, बिहार वगैरे वगैरे, तर त्यांचा लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे. दक्षिणेकडची जी राज्य आहेत, केरळ, तमिळनाडू वगैरे वगैरे, तर त्यांचा वाढीचा दर त्यांनी खूप कमी केलेला आहे. हे रिसेंटली बघा, काल परवा जे वुमन्स रिझर्वेशनचं जे बिल आहे त्याला ह्याचा बॅकग्राऊंड आहे बघा की उत्तरेकडच्या राज्यांची लोकसंख्या खूप जास्त आहे, त्यामुळे त्यांच्या खासदारांची संख्या जास्त होईल, आणि दक्षिणेकडच्या राज्यांची लोकसंख्या कमी आहे त्यामुळे त्यांची खासदार संख्या रिलेटिव्हली कमी होईल. सो त्याला हे पण एक बॅकग्राऊंड आहे की नॉर्थ साऊथ डिवाइडच आहे आपल्याकडे, डेमोग्राफिक डिवाइडच आपल्याला दिसतो. लक्षात आलं. दुसरं, मगाशी मी भारताच्या यंग पॉप्युलेशन बद्दल मी मांडलेलं मुद्दाम बोललो होतो की भारताची पॉप्युलेशन ही वन ऑफ द यंगेस्ट मानली जाते. सो भारताला हा डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळू शकतो, लोकसंख्या शास्त्रीय लाभांश मिळू शकतो. पण तो कधी, जर ह्या यंग पॉप्युलेशनला आपण एज्युकेशन, स्किल इम्पॅक्ट केलं आणि जर त्याच्यापासून एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं, इकॉनॉमिक फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज जर होऊ लागल्या तरच आपल्याला तो डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळू शकतो. सो हा पण मुद्दा तुम्ही इथे मांडू शकता. त्याच्यानंतर भारताची जी पॉप्युलेशन आहे तर त्या पॉप्युलेशनमध्ये स्थलांतर होत असतं. मग तुम्ही इथे स्थलांतराबद्दल पण लिहू शकता की स्थलांतर कशा पद्धतीने होतं. भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आज घडीला म्हणजे 60-65% पेक्षा जास्त लोकसंख्या अजूनही ग्रामीण भागात राहते आणि उरलेली 30-35%, 40% जे लोकसंख्या आहे ती नागरी भागात राहते. नागरीकरणाचं जे प्रपोर्शन आहे तर ते हळूहळू वाढत चाललेलं आहे. Tier 2, Tier 3 सिटीजमध्ये जर पाहिलं तर जो कल आहे स्थलांतरांचा, तर मायग्रेशनचा, तर तो वाढत चाललेला आहे. हे पण तुम्ही मेन्शन करू शकता. प्लस इथे भारताचा अजून एक एखादा नकाशा काढून तुम्ही मायग्रेशनचे ट्रेंड्स दाखवू शकता की UP, बिहारमधून इकडे दिल्लीमध्ये, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, कर्नाटकामध्ये हे जे मायग्रेशन होतं तर ते सेपरेट मॅपमध्ये तुम्ही दाखवू शकता. सो हे झालं नेचर ऑफ इंडियन पॉप्युलेशन. मग इम्पॉर्टन्स ऑफ पॉप्युलेशन स्टडीज. पॉप्युलेशन स्टडीज इम्पॉर्टंट का असतात? लोकसंख्या
चं नेचर जे आहे ते समजून घेणं का महत्वाचं असतं, कारण रिसोर्स अलोकेशन तुम्हाला करायचं असतं, पॉलिसी फॉर्म्युलेशन तुम्हाला करायचं असतं. रिसोर्स अलोकेशन म्हणजे काय, की ज्या रिजनमध्ये जास्त पॉप्युलेशन आहे तर तिथे तुम्हाला संसाधनं जास्त द्यावी लागतात, जिथे कमी लोकसंख्या आहे तिथे संसाधनांचा वापर कमी करावा लागतो. पॉलिसी फॉर्मेशनमध्ये त्याचा परिणाम, त्याचा इम्पॅक्ट आपल्याला झालेला दिसतो. धोरण निर्मिती करताना म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायचे, एज्युकेशन सेक्टरमध्ये तुम्हाला काम करायचंय, आरोग्य क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचंय, तर कुठलीही स्कीम डिसाईड करत असताना त्या रिजनमध्ये किती पॉप्युलेशन आहे तर त्याचा तुम्हाला विचार करावा लागतो. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला विचार करावा लागतो की जर पॉप्युलेशनची घनता जास्त असेल तर तिथे एखादी आपत्ती आल्यानंतर लोकांचं जी सुटका किंवा जे इव्हॅक्युएशन आहे तर ते तुम्हाला खूप म्हणजे प्रायोरिटीवरती तुम्हाला करावं लागतं. सो त्याच्यानंतर सोशल डेव्हलपमेंट आहे, त्याच्यानंतर पॉप्युलेशनचा जो टक्केवारी आहे तर त्याच्या म्हणजे वयाची जी टक्केवारी आहे त्याच्यानुसार सुद्धा तुम्हाला धोरणं तयार करावी लागतात. म्हणजे जर पॉप्युलेशनमध्ये डिपेंडंट पॉप्युलेशन जास्त असेल, म्हणजे वृद्ध लोकसंख्या किंवा लहान मुलं, स्त्रियांचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला धोरणं वेगळी ठेवावी लागतात. यंग पॉप्युलेशन असेल तर धोरणं वेगळी ठेवावी लागतात. सो ह्या सगळ्या गोष्टी पॉप्युलेशन स्टडीजसाठी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर स्थलांतराचं विश्लेषण आहे. फूड सिक्युरिटी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की भारतामध्ये जी फूड सिक्युरिटी आहे, अन्न सुरक्षा, अवेलेबल पॉप्युलेशन आणि उपलब्ध अन्न संसाधनं, तर हे मिसमॅच न होऊन देणं, हे समजण्यासाठी किंवा हे मिसमॅच न होऊन देण्यासाठी सुद्धा पॉप्युलेशन स्टडीज ह्या इम्पॉर्टंट असतात. त्याच्यानंतर जेंडर डिस्पॅरिटी आहे, वृद्धांची लोकसंख्या, अर्बन प्लॅनिंगसाठी ज्या एरियाजमध्ये, म्हणजे आता जसं मी मगाशी तुम्हाला म्हणलं की भारताची एक जवळजवळ 35% पॉप्युलेशन ही शहरांमध्ये राहते, 30, 35, 40%. आता हे वेगवेगळ्या फिगर्स आहेत. सो रफली आपण 35% जर पॉप्युलेशन अर्बन एरियाजमध्ये म्हणलं, मग त्या अर्बन एरियाजमध्ये कोणत्या एरियाजमध्ये जास्त अर्बन पॉप्युलेशन आहे, मग तिथे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतं. सो अर्बन प्लॅनिंगमध्ये सुद्धा त्या रिजनच्या पॉप्युलेशन स्टडीज आपल्याला महत्त्वाच्या आहेत. लक्षात आलं? सो हे सगळं तुम्ही इथे मेन्शन करू शकता. सो हे झालं पॉप्युलेशनचं 15 मार्कर क्वेश्चन. त्याच्यानंतर आता पुढे शेवटचे 3-4 क्वेश्चन्स आपल्याला राहिलेत. हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन एमपीएससीने विचारलेला. युपीएससी असं काही विचारत नाही, एमपीएससीने हा प्रश्न विचारलेला होता ज्याच्यामध्ये त्यांनी नॉर्थ अमेरिका खंडाचे फिजिओग्राफिक डिव्हिजन्स विचारलेत. आता हा नॉर्थ अमेरिका, उत्तर अमेरिका जो आहे त्याचे प्राकृतिक जे विभाग आहेत तर त्यांचे ठळक वैशिष्ट्यांचं वर्णन आपल्याला करायचं आहे. आता इथे नॉर्थ अमेरिका जो खंड आहे तर त्या खंडाच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं, सो हा जो नॉर्थ अमेरिकन खंड आहे तर सपोज एक रफली हा जो खंड आहे इकडे बघा, हा सगळा रॉकीज पर्वताचा प्रदेश आहे, ह्याला वेस्टर्न कॉर्डिलेराज असं आपण म्हणतो. हा एक पहिला प्राकृतिक विभाग किंवा फिजिओग्राफिक डिव्हिजन. ह्यालाच लागून इथे दुसरा ग्रेट प्लेन्सचा प्रदेश येतो नॉर्थ अमेरिकेचा. ठीक आहे, हा ग्रेट प्लेन्सचा प्रदेश. त्याच्यानंतर इथे जर हे पाहिलं तर हा जो फ्लोरिडा वगैरे हा जो भाग आहे, गल्फ ऑफ मेक्सिकोला लागून असणारा, हा एक तिसरा फिजिओग्राफिक डिव्हिजन आहे. त्याच्यानंतर इकडे हा अपलाचियन पर्वताचा प्रदेश आहे. आता हे जरा जास्त वर गेलंय. इथे हा एक चौथा फिजिओग्राफिक डिव्हिजन आहे अपलाचियन पर्वताचा. आणि इथे हा जर पाहिला तर हा 5वा कॅनेडियन शिल्डचा हा प्रदेश आहे. असे हे 4-5 प्राकृतिक विभाग आपल्याला किंवा फिजिओग्राफिक डिव्हिजन्स आपल्याला काढता येतात. आता एक एक करून जर पाहिलं तर हा जो वेस्टर्न कॉर्डिलेरा आहे तर हा रॉकीज पर्वत आहे. हा रॉकीज जर पर्वत पाहिला तर तो इकडे अलास्का पासून ते खाली मेक्सिको पर्यंत तो पसरलेला आहे. ठीक आहे, हा जो रॉकीज आहे तर ह्या रॉकीजमध्ये सियारा नेवाडा, त्याच्यानंतर कॅस्केड रेंज, कोस्ट रेंज, खाली सियारा माद्रे वगैरे वगैरे असे हे मेक्सिकोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला त्याच्या उपरांगा किंवा उपशाखा पसरलेल्या दिसतात. हा एक यंग फोल्ड माउंटन आहे ज्याच्यामध्ये खूप सारे आपल्याला इंटर माउंटन प्लॅटूज पण दिसतात, आंतरपर्वतीय पठारं दिसतात. म्हणजे इथे कोलंबिया पठार आहे किंवा त्याला स्नेक रिव्हर प्लॅटू असं आपण म्हणतो. इकडे मेक्सिकोचा पठार आहे ह्याच्या दरम्यान इथे. त्याच्यानंतर ह्या भागामध्ये इथे हे ग्रेट बेसिन वगैरे आहे. सो हा सगळा रिजन आहे, हे एक्सप्लेन तुम्हाला करावं लागेल. कोलोराडो नदी वगैरे इथून वाहते. हा जर प्रदेश तुम्ही पाहिला तर काही व्हॉल्कॅनोजसाठी ओळखला जातो. इथे माउंट मॅकेनली इथलं सर्वोच्च शिखर आहे बघा, विटनी, माउंट शास्ता, रेनियर, हुड, हे सगळे महत्वाची शिखरं आहेत. त्यातली बऱ्यापैकी ज्वालामुखी शिखरं इथे असलेले दिसतात. अलास्का रेंज आहे या भागामध्ये. ह्या भागामध्ये
तुम्हाला पेट्रोलियम पण सापडतं, काही प्रमाणामध्ये इथे गोल्ड पण सापडतं. हे महत्वाचे खनिज तुम्हाला इथे मेन्शन करावे लागतील. दुसरं जे आहे, हे मी सगळं शॉर्टमध्ये सांगतोय तुम्हाला. दुसरं जे आहे हे आहे प्रेरीजचा प्रदेश. हा प्रेरीजचा जो प्रदेश आहे त्याला ब्रेड बास्केट ऑफ द वर्ल्ड असंही म्हणतात. गहू, मका हे प्रायमरली इथे घेतलं जातं, रँचिंग केलं जातं इथे. म्हणजे कमर्शियल रँचिंग किंवा लाईव्हस्टॉक रँचिंग म्हणतात त्याला. कुरणातली शेती वगैरे इथे केली जाते. दुग्ध व्यवसाय हा महत्वाचा आहे. गव्हाची लागवड इथे होते. इथे युएसए मध्ये जर तुम्ही पाहिलं तर नॉर्थ डकोटा, साऊथ डकोटा, विस्कॉन्सिन, कन्सास किंवा कॅनडामध्ये सास्केशवान वगैरे हे जे प्रोव्हिन्सेस आहेत तर हे सगळे गव्हाच्या लागवडीसाठी ओळखले जातात. त्याच्यानंतर इथे खाली आहे मेक्सिकोचा आखाताच्या लगतचा कोस्टल एरिया. हा जर कोस्टल एरिया जर तुम्ही पाहिला तर इथे प्रायमरली बघा कॉटन, तंबाखू ही महत्वाची पिकं आहेत. त्याच्यानंतर हा जो प्रदेश आहे हा पेट्रोलियमसाठी ओळखला जातो. इथे ह्या मेक्सिकोच्या आखातालगत इथून ही मिसिसिपी जी नदी आहे, मिसुरी आणि मिसिसिपी, तर तिचं मुख आहे इथे आणि तिच्या मुखामध्ये पेट्रोलियमचे साठे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात. सो पेट्रोलियमसाठी हा रिजन ओळखला जातो. हा जो प्रदेश आहे फ्लोरिडा वगैरे बघा टुरिझमसाठी ओळखला जातो. मार्शीलँड आहे बऱ्यापैकी, अल्युवियल सॉइल आहे, तंबाखू, कापूस हे महत्वाची पिकं आहेत. मका, राईस इथे घेतला जातो किनारी भागामध्ये. सो हे झालं कोस्टल प्लेन. त्याच्यानंतर अपलाचियन पर्वत. इथे अपलाचियन पर्वताचा जर भाग पाहिला तर हा अपलाचियन पर्वताचा भाग अपलाचियन आणि ॲलिघेनी पर्वत म्हणून त्याला ओळखला जातं. माउंट मिशेल इथलं सर्वोच्च शिखर आहे. प्लस इथून धबधबे वगैरे आहेत आणि इथे टेनेसी नावाची नदी आहे बघा. तर त्या टेनेसी नदीवरती एक मल्टीपर्पज प्रोजेक्ट इथे त्यांनी सुरू केलेला. दुसरी गोष्ट, हा अपलाचियन जो आहे ना हा एक ओल्ड फोल्ड माउंटन आहे. म्हणजे जसं आपला अरवली एक ओल्ड फोल्ड माउंटन आहे, जुना वली पर्वत आहे, तसाच हा अपलाचियन आहे. आणि हा अपलाचियन कोळशासाठी ओळखला जातो. इथे हा जर भाग तुम्ही पाहिला अलाबामा पासून ते वरती न्यू फाउंडलँड हा जो रिजन आहे हा न्यू इंग्लंड पासून किंवा न्यू फाउंडलँड पासूनच हा अलाबामा पर्यंतचा हा रिजन अपलाचियन पर्वताचा म्हणून ओळखला जातो. इथे हे 2-3 गोष्टी आता मला आठवत नाहीयेत, पण इथे खूप साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. चला, जेवढं जमेल तेवढं तुम्हाला एक्झाम मध्ये लिहावं लागेल. देन कम्स द लास्ट वन, कॅनेडियन शिल्ड. हा जो कॅनेडियन शिल्ड आहे ना, कॅनेडियन शिल्ड हा जो वर्ड येतो ना, शिल्ड म्हणजे जे पृथ्वीवरचे जे प्राचीन भूभाग आहेत त्यांना शिल्ड असं आपण म्हणतो. जसं ब्राझिलियन शिल्ड, आफ्रिकन शिल्ड, तसंच कॅनेडियन शिल्ड. कॅनेडियन शिल्ड हा लॉरेन्शियाचा हिस्सा होता. एकदम पृथ्वीवरचा एकदम ओल्डेस्ट प्री कॅम्ब्रियन जे इग्नियस आणि मेटामॉर्फिक रॉक्स आहेत तर त्यांनी तयार झालेला हा हिस्सा आहे. हा खनिज संपत्तीने समृद्ध प्रदेश आहे. कॅनडामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्या प्रदेशामध्ये बघा निकेल, सडबरी नावाची माईन आहे. ते जगातली सगळ्यात मोठी निकेलची माईन आहे. कोबाल्ट, निकेल, इथे शेफरविली वगैरे नावाचे प्लेसेस आहेत. सेप्ट आयल्स, शेफरविली, हे सेप्ट आयल्स आणि शेफरविली आयर्नसाठी ओळखले जातात. अजून जर तुम्ही थोडंसं इकडे वर गेलात तर ह्या ठिकाणी तुम्हाला युरेनियम सापडतं. युरेनियम सिटी नावाची सिटी आहे. लेक अथावस्का, रेनडियर, हुड असे खूप सारे ग्लेशियल लेक्स आहेत. ह्या भागामध्ये तुम्हाला इथे युरेनियम सापडतं. थोडंसं वर गेलात रेडियम सापडतं. कॅनडामध्ये टार सँड जी आहे तर त्याच्यामध्ये जगातले सगळ्यात मोठे पेट्रोलियमचे साठे सापडतात. सो कॅनडा जर तुम्ही पाहिलं तर टार सँडच्या पेट्रोलियमसाठी, युरेनियमसाठी, निकेलसाठी, त्याच्यानंतर सल्फर पण काही प्रमाणामध्ये सापडतं, आयर्नसाठी हा सगळा पट्टा खूप क्रुशल आहे. सो हे सगळं तुम्ही लिहू शकता. इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत. हडसन बे इथे आहे बघा, हा जगातला 2ऱ्या क्रमांकाचा मोठा उपसागर बंगालच्या उपसागरानंतर. सो हे सगळं तुम्ही ब्रीफली डायग्राम्स मध्ये किंवा मॅप काढून तुम्ही ते दाखवू शकता. ठीक आहे. देन द नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कस द इन्फ्लुएन्स ऑफ क्लायमेट अँड सॉइल ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅचरल व्हेजिटेशन इन इंडिया. भारतातील नैसर्गिक वनस्पतींच्या वितरणावरती हवामान आणि मृदेच्या होणाऱ्या परिणामांची चर्चा करा. आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन खूप एक्सपेक्टेड होता. युपीएससी मध्ये पण ऑलरेडी तो येऊन गेलेला होता बघा. सो भारतामध्ये जर तुम्ही वनसंपत्ती पाहिली तर त्या वनसंपत्तीच्या वितरणावरती मृदेचा आणि हवामानाचा काय काय परिणाम होतो हे विचारलेलं आहे. आता हवामानामध्ये जर तुम्ही पाहिलं, आधी भारताचं वनांचं वितरण आपण एक रफली इथे बघूयात. भारतामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो, भारतामध्ये जे प्रमुख वनांचा प्रकार आहे तर तो आहे पानझडी वन. कारण भारतामध्ये मॉन्सून हवामान आहे आणि मॉन्सून हवामानामध्ये जे टिपिकल जे व्हेजिटेशन आढळतं तर ते आहे पानझडी वन. पानझडी वन 2 प्रकारची असतात, शुष्क पानझडी आणि आर्द्र पानझडी. ठीक आहे. आता
हे वनांचं वितरण बघत असताना सगळ्यात पहिला मुद्दा आहे क्लायमेट. आता हे जे क्लायमेट आहे ना, हवामानाचा जर परिणाम तुम्ही पाहिला तर हवामानामध्ये सगळ्यात पहिला येतो पाऊस. आता ह्या पावसाचं जर वितरण तुम्ही पाहिलं तर एक गोष्ट लक्षात घ्या, जिथे 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस आहे तिथे सदाहरित वनं दिसतात. उष्णकटिबंधीय सदाहरित वने. जिथे 200 ते 100 सेंटीमीटर पाऊस आहे, जिथे 200 ते 250 सेंटीमीटर पाऊस आहे तिथं निमसदाहरित वनं दिसतात. हे पाठच पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर 100 ते 200 सेंटीमीटर जर पाऊस असेल तर तिथे आर्द्र पानझडी वनं असतात. मॉइस्ट डेसिड्युअस किंवा त्यांना मॉन्सून वनं म्हणतात. भारतातली सगळ्यात प्रमुख वनं. 50 ते 100 सेंटीमीटर जर पाऊस असेल तर शुष्क पानझडी वनं, आणि 50 पेक्षा कमी जर पाऊस असेल 50 सेंटीमीटर पेक्षा तर इथे काटेरी वनं असतात. हे पावसाचं वितरण आहे. पाऊस हा सगळ्यात मेजर डिटर्मिनंट आहे व्हेजिटेशनचा. भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर हा आहे एक रफली 100 सेंटीमीटरचा आयसो हाईट. ठीक आहे, आयसो हाईट म्हणजे समान पर्जन्याच्या ठिकाणांना जोडणारी ही रेषा. सो ह्या 100 सेंटीमीटर आयसो हाईटच्या इकडे जिथे 100 ते 200 सेंटीमीटर पाऊस आहे तर त्या ठिकाणी हे आर्द्र पानझडी वनं दिसतात. त्याच्यानंतर हा इथे 50 ते 100 सेंटीमीटरचा प्रदेश आहे, इथे शुष्क पानझडी वनं दिसतात. त्याच्यानंतर हा जर इथे थोडासा पट्टा आणि इथे हा जर पट्टा इथे तुम्ही पाहिला तर हा पट्टा काटेरी वनांचा आहे बघा, जिथे पावसाचं प्रमाण हे 50 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे. इथे राजस्थान बागर वगैरेचा हा प्रदेश, पश्चिम घाटाचा रेन शॅडो एरिया, हा 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पावसाचा प्रदेश हा काटेरी वनांसाठी ओळखला जातो. सो इथे जर पाहिलं तर ही सगळी अल्पाईन वनं आहेत. हिमालयामध्ये ही सगळी अल्पाईन वनं आहेत. इथे ही सगळी सदाहरित वनं आहेत. अंदमान निकोबारमध्ये बऱ्यापैकी ह्या भागामध्ये सुद्धा सदाहरित वनं आहेत आणि आर्द्र पानझडी वनं आहेत. ही वनं तुम्हाला असं मॅपमध्ये दाखवावं लागेल पावसाच्या वितरणासहित. ठीक आहे, हा झाला पाऊस. हवामानामध्ये दुसरा जर भाग तुम्ही पाहिला तर तो आहे तापमान. जनरली जिथं जास्त तापमान असतं तिथे उष्णकटिबंधीय वनं दिसतात आणि कमी तापमानाच्या प्रदेशामध्ये तुम्हाला अल्पाईन वनं दिसतात. लक्षात आलं. तिसरा जर फॅक्टर तुम्ही पाहिला, इथं सपोज आता हवामानाचा परिणाम उंचीवरती किंवा उंचीचा परिणाम हवामानावरती होत असतो. हिमालयामध्ये जर तुम्ही गेलात तर जास्त उंचीवरती तुम्हाला सूचीपर्णी वनं दिसतात, अल्पाईन वनं दिसतात. लक्षात आलं. कमी तापमानाच्या प्रदेशामध्ये सूचीपर्णी वनं दिसतात, अल्पाईन असतात. जास्त उंचीवरती अल्पाईन सूचीपर्णी वनं आहेत. हिमालयाच्या पायथ्याशी बघा उष्णकटिबंधीय वनं, थोडं वर गेलं तर उपोष्णकटिबंधीय वनं, नंतर समशीतोष्ण आणि नंतर मग अल्पाईन वनं. असं उंचीनुसार वनांचा प्रकारही चेंज होत गेलेला दिसतो. सो हे सगळं ब्रीफली तुम्ही इथे देऊ शकता. प्लस इथे मॉन्सून हवामान आहे भारताचं. मी मगाशीच तुम्हाला म्हणलं की मॉन्सूनमध्ये मेजरली जी वनं आहेत तर ती पानझडी वनं आहेत. आता इथे मी वनांचा पण मॅप काढून ते सगळं दाखवू शकलो असतो, पण आता हे पावसाच्या वितरणासहितच मी तुम्हाला सांगितलंय. सो हे रफली तुम्हाला एक्झाममध्ये काढायचं. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे सॉइल. मृदेचा जर वितरणाचा परिणाम पाहिला तर भारतामध्ये जी मृदा आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं सपोज आता ही अल्युव्हियल सॉइल आहे, जलोढ मृदा किंवा गाळाची मृदा. गाळाची जिथे मृदा आहे उत्तर भारतीय मैदानामध्ये वगैरे, तर त्या गाळाच्या मृदेच्या प्रदेशामध्ये आपल्याला तिथे पानझडी वनं किंवा हे शेतीसाठी वगैरे तो रिजन ओळखला जातो. वनांपेक्षा तो शेतीसाठी ओळखला जातो. ठीक आहे, अल्युव्हियल सॉइलचा रिजन. सो भारतामध्ये हा जो उत्तर भारतीय मैदानाचा जलोढ मृदेचा प्रदेश आहे, इथे जर पाहिलं तर प्रामुख्याने पानझडी वनं शेतीसाठी वगैरे हा भाग ओळखला जातो. इथे राजस्थानच्या डेझर्टमध्ये तुम्हाला ही खुरटी वनं किंवा प्रॉपर वाळवंटाचाच रिजन आहे. राजस्थान बागरमध्ये थोडीफार खुरटी वनं, तसंच इथे पश्चिम घाटाचा हा जो पूर्व प्रदेश आहे इथे काळ्या मातीमध्ये सुद्धा तुम्हाला ही खुरटी वनं बघायला मिळतात. त्याच्यानंतर इथे हा जो पश्चिम घाट आहे जिथे जांभी माती आढळते बघा, इथे जांभी माती आढळते, इथे वाळवंटी मृदा आढळते, इथे जलोढ मृदा आढळते. सो जांभ्या मातीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पश्चिम घाटामध्ये वगैरे तर इथे तुम्हाला सदाहरित वनं दिसतात, कारण पावसाचं प्रमाण जास्त आहे बघा इथे.
या भागामध्ये. सो हा भाग, त्याच्यानंतर इकडे ह्या भागामध्ये जर पाहिलं तर रेड अँड येलो वगैरे सॉईल आहे. हा सगळा उरलेला जो भाग आहे इथे पानझडी वन प्रामुख्याने दिसतं. सो हे तुम्हाला एक रफली तुम्हाला मेन्शन करावं लागेल. जनरली जर तुम्ही पाहिलं ना तर जांभ्या मृदेचा प्रदेश जर पाहिला तर तिथे टेम्परेचर जास्त, पाऊस जास्त आणि जांभी माती असेल तर सदाहरित वनं आहेत. वाळवंटामध्ये जर पाहिलं तर पाऊस कमी, वाळूची मृदा आहे किंवा वालुकामय वाळवंटी मृदा आहे, तिथे खुरटी वनं तुम्हाला दिसतात. सो सॉईल आणि हे जे क्लायमेट आहे तर त्याचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला नॅचरल व्हेजिटेशन डिराईव्ह केलेलं दिसतं भारतामध्ये. ठीक आहे. सो असे हे सगळे मुद्दे तुम्ही मांडू शकता. देन आता हा शेवटचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 20, तर त्याचे 2 भाग केलेत बघा. ऍक्च्युली क्वेश्चन नंबर 20 हा दोन्ही सायक्लोन्स बद्दल आहे. सायक्लोन्स 2 प्रकारचे असतात, टेम्परेट सायक्लोन आणि ट्रॉपिकल सायक्लोन. सो त्याच्यामध्ये त्यांनी 15 आणि 5 अशा प्रकारचं ते क्लासिफिकेशन त्यांनी केलंय. सो हा जो पहिला प्रश्न आहे, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स अँड वेदर कंडिशन्स ऑफ टेम्परेट सायक्लोन. आता हा 10 मार्क्सला त्यांनी विचारलाय. टोटल 15 मार्क्स आहे, पण हा पहिला पार्ट 10 मार्क आणि दुसरा जो आहे शक्ती सायक्लोनचा हा त्यांनी 5 मार्क्सला विचारलेला आहे. सो आता सगळ्यात पहिलं, हे जे समशीतोष्ण आवर्त असतात तर त्यांची वैशिष्ट्य लिहायची आपल्याला. समशीतोष्ण जर आवर्त तुम्ही पाहिलं तर ते कुठे आढळतात, तर ते पृथ्वीवरती 30 डिग्री ते 35 डिग्री ह्या मध्य कटिबंधीय प्रदेशामध्ये ते आढळतात. ह्या सायक्लोनच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर ह्यांच्यामध्ये आघाड्या तयार झालेल्या असतात. आपल्याला माहिती वायुराशी आघाडी वगैरे हे तुम्ही पुस्तकांमध्ये वाचलं असेल. दुसरी गोष्ट, आता पुढे ह्यांचा जर विस्तार तुम्ही पाहिला तर हे जे सायक्लोन्स आहेत तर ह्या सायक्लोनचा जर व्यास आपण पाहिला, ठीक आहे, सी, हे अशा पद्धतीने आपण सायक्लोन्स काढतो. सपोज हा 1001, 1003, 1005, 1007 आणि 1009 मिलीबारचे हे आयसोबार्स आहेत. ठीक आहे. पुढे सो ही झाली उष्ण आघाडी इथे, ही झाली थंड आघाडी इथे, हे आहे उष्ण क्षेत्र वॉर्म सेक्टर सायक्लोनचं, आणि हे आहे थंड क्षेत्र सायक्लोनच्या बाबतीत. ठीक आहे. सो आता सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे आपण जो इथे काढलाय की विस्तार. ह्या सायक्लोनचा जर विस्तार तुम्ही पाहिला तर त्याचा जो व्यास आहे, हा एकूण जर व्यास तुम्ही पाहिला तर तो 1000 ते 1900 किंवा 2000 किलोमीटरच्या आसपास असतो. व्हर्टिकली जर पाहिलं तर ते त्यांची उंची 10 ते 12 किलोमीटर पर्यंत असते. आणि एरियल एक्सटेन्शन जर भौगोलिक विस्तार जर पाहिला तर काही वेळेस ते 1,00,000 स्क्वेअर किलोमीटर पर्यंत असू शकतात. प्रचंड मोठ्या आकाराचे ते असतात. तिसरं जर तुम्ही पाहिलं तर त्यांचा निर्मिती काळ, हे जे सायक्लोन्स आहेत हे सायक्लोन वर्षभर तयार होतात, मात्र हिवाळ्यामध्ये त्यांची तीव्रता वाढते. कारण मी क्लासमध्ये सांगितलं होतं मुलांना की हिवाळ्यामध्ये पृथ्वीवरचा टेम्परेचर डिफरन्स वाढतो. ध्रुवीय प्रदेश आणि उष्णकटिबंधीय प्रदेशामधला जो टेम्परेचर डिफरन्स आहे तो हिवाळ्यात वाढतो आणि त्यामुळे ह्या सायक्लोनची तीव्रता आणि नंबर, त्यांची संख्या हिवाळ्यात जास्त होते. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर ह्या सायक्लोनमध्ये वायुदाब जर पाहिला तर तो वायुदाब हार्डली 10 ते 20 मिलीबारचा दिसतो. म्हणजे सायक्लोनचं सेंटर आणि सायक्लोनची कडा ह्याच्यामध्ये जो प्रेशर ग्रेडियंट असतो, वायुभार उतार, तो हार्डली 10 ते 20 मिलीबारचा असतो. हिवाळ्यात तो वाढत जाऊन 30-32 मिलीबारपर्यंत वाढतो. ठीक आहे. त्यामुळे हे शांत सायक्लोन असतात कारण वायुभार उतार इथे कमी असतो, त्यामुळे ह्यांचा वेग, वाऱ्याचा जो वेग असतो तो इथे कमी असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 5वं जर तुम्ही पाहिलं तर हे जे सायक्लोन्स आहेत तर ह्यांच्यामध्ये तापमान आणि पर्जन्य ह्यांचं वेगवेगळे सेक्टर्स दिसतात, त्यांचं वितरण दिसतं. उष्ण आघाडीमध्ये आपल्याला माहितीये की निम्बोस्ट्रॅटस प्रकारचे ढग असतात, त्यामुळे कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असतो. थंड आघाडीमध्ये क्युम्युलोनिंबस ढग असतात, त्यामुळे इथे जोरदार मुसळधार पाऊस पडत असतो. हे झालं पावसाच्या बाबतीत. तापमानाबाबतीत पाहिलं तर उष्ण आघाडीमध्ये तापमान जास्त असतं, थंड आघाडीमध्ये तापमान तुलनेने कमी असतं. लक्षात येतं. त्याच्यानंतर 6वा मुद्दा जर पाहिला तर ह्या सायक्लोनमध्ये वाऱ्याचा जर वेग पाहिला तर वाऱ्याचा वेग इथे कमी असतो, कारण मी मगाशी सांगितलं की वायुदाब जो असतो किंवा वायुभार उतार जो आहे तर तो कमी असतो इथे. आणि वाऱ्यांची जर दिशा तुम्ही पाहिली तर आपल्याला माहिती की नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये, उत्तर गोलार्धामध्ये ह्या सायक्लोनमध्ये जे वारे वाहतात ते घड्याळाच्या काटाच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज असतात आणि दक्षिण गोलार्धामध्ये ते क्लॉकवाईज वाहतात. सो हा झाला 6वा मुद्दा. त्याच्यानंतर 7वा, हे जे सायक्लोन आहे
तर त्या सायक्लोनचा प्रवास कसा होतो, त्या प्रवासाची जर दिशा तुम्ही पाहिली तर ती असते वेस्ट टू ईस्ट, पश्चिमेकडून ते पूर्वेकडे वाहतात, कारण हे सायक्लोन पश्चिमी वाऱ्यांच्या टप्प्यामध्ये येतात आणि त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांमुळे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे ढकलले जातात. ह्या सायक्लोनचा जर वेग तुम्ही पाहिला, ओव्हरऑल सायक्लोनचा अख्खं सायक्लोन जे मूव्ह करतं त्याचा जर वेग तुम्ही पाहिला तर तो असतो ताशी 30 ते 32 किलोमीटर किंवा KMPH, आणि तो हिवाळ्यामध्ये वाढत जाऊन 48 किलोमीटर पर आवर पर्यंत वाढतो. लक्षात आलंय हे? आता हे मी खूप पटपट घेतो कारण ऑलरेडी खूप वेळ झालाय. सो हे झालं त्याची वैशिष्ट्य. आता वेदर कंडिशन्स असोसिएटेड विथ द टेम्परेट सायक्लोन, हा एक इंटरेस्टिंग प्रश्न त्यांनी विचारलेला. वेदर कंडिशन्स म्हणजे काय, की जेव्हा हे सायक्लोन एखाद्या ऑब्झर्व्हरच्या डोक्यावरून जातं तर त्यावेळेस त्या ऑब्झर्व्हरला किंवा जो व्यक्तीच्या डोक्यावरून ते जातं तर त्याला कशा कशा पद्धतीनं वेदर चेंज झालेलं दिसतं, तर हे आपल्याला बघायचं आहे. ब्रीफली मी तुम्हाला सांगतो की हे सायक्लोन, सपोज आता हे इकडे वेस्ट आहे आणि इकडे ईस्ट आहे, पूर्व इकडे आहे आणि इकडे पश्चिम आहे. सो हे सायक्लोन पश्चिमेकडून पूर्वेकडे ह्या दिशेने असं चाललंय. आता सायक्लोन जेव्हा त्या दिशेकडे जात असतं, सपोज इथे एक ऑब्झर्व्हर उभा आहे, सपोज तो स्माइलही करतो इथे. सो हा ऑब्झर्व्हर इथे उभा आहे आणि त्याच्या डोक्यावरून हे सायक्लोन चाललंय. सायक्लोन जेव्हा त्याला अप्रोच करतं, त्याला जवळ जातं, तर त्यावेळेस त्याला असं वाटतं की वाऱ्याची दिशा आता पूर्वेकडे आहे, कारण वारा इकडून असा येत असतो केंद्राकडे सायक्लोनच्या, त्यामुळे वाऱ्याची दिशा पूर्वी असते. आकाशामध्ये सिरोस्ट्रॅटस ढग येतात, बॅरोमेट्रिक प्रेशर कमी होतं कारण एक लो प्रेशर सिस्टम त्याच्या जवळ येत असते. इथे पाऊस नसतो. थोड्या वेळानंतर आता काय होतं की ही उष्ण आघाडी या ऑब्झर्व्हरच्या डोक्यावरती येते. उष्ण आघाडी जेव्हा येते तेव्हा आकाशामध्ये सिरोस्ट्रॅटस बरोबरती आता निम्बोस्ट्रॅटस ढग येतात. निम्बोस्ट्रॅटस ढगांमुळे कमी ते मध्यम स्वरूपाचा दीर्घ काळाचा विस्तीर्ण प्रदेशावरती पाऊस पडतो. त्याच्यानंतर हा पाऊस बराच वेळ चालतो. वाऱ्याची दिशा आता इकडे आग्नेयकडून होते. पुढे जसा हा भाग पुढे सरकतो, मागचं उष्ण क्षेत्र ऑब्झर्व्हरच्या डोक्यावरती येतं. उष्ण क्षेत्रामध्ये पाऊस पडत नाही, टेम्परेचर स्लाइटली वाढतं, वाऱ्यांची दिशा आता दक्षिणेकडून होते. उष्ण क्षेत्रामध्ये काही काळ पाऊस थांबतो, मात्र जसं जसं सायक्लोन पुढे सरकतं तसं मग मागची थंड आघाडी ऑब्झर्व्हरच्या डोक्यावरती येते. थंड आघाडी जेव्हा डोक्यावरती येते तेव्हा वाऱ्यांची दिशा नैऋत्यकडून होते आणि आकाशामध्ये क्युम्युलोनिंबस क्लाउड्स येतात आणि क्युम्युलोनिंबस क्लाउड्समुळे प्रचंड मुसळधार पाऊस सुरू होतो. विजांचा, ढगांचा आवाजासहित, कडकडाटासहित पाऊस पडतो. तो शॉर्ट ड्युरेशनचा मात्र मुसळधार पाऊस असतो थंड आघाडीतला. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा सायक्लोन पुढे सरकतं त्यावेळेस वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून होते, पाऊस थांबतो कारण थंड क्षेत्र ऑब्झर्व्हरच्या डोक्यावरती आलेलं असतं. म्हणजे सायक्लोनच्या सुरुवातीला जिथे वाऱ्यांची दिशा पूर्वीय होती ती आता पश्चिमेकडून होऊ लागते, अशा पद्धतीने. सो हे ब्रीफली मी तुम्हाला सांगितलं की वेदर चेंजेस कसे होतात टेम्परेट सायक्लोन्समुळे. लक्षात येते काय? आणि मग शेवटचा जो टॉपिक आहे, शक्ती चक्रवात जे आहे ऑक्टोबर 2025 ला आलेलं, तर त्याच्याबद्दल ते लिहा. आता हे जे शक्ती सायक्लोन जे आहे ना, हे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेलं ऑक्टोबरमध्ये, आणि ते अरबी समुद्रामध्ये निर्माण होऊन ते गल्फ कंट्रीजकडे वगैरे जात होतं. ओमानवरती त्याचा लँडफॉल वगैरे झालेला दिसतो आणि त्याचा काही परिणाम आपल्याला गुजरात, महाराष्ट्र किनाऱ्यावरती झालेला दिसतो. आता हे जे शक्ती सायक्लोन आहे बघा, हे शक्ती सायक्लोन ऍक्च्युली एक ट्रॉपिकल सायक्लोन आहे. ट्रॉपिकल सायक्लोन म्हणजे हे जे भारत आहे, तर भारताचा हा जो सगळा अरबी समुद्राचा जो रिजन आहे ना, इथे ते सायक्लोन तयार झालेलं आहे. आता ट्रॉपिकल सायक्लोन कसे तयार होतात हे आपल्याला माहित नाहीये, पण ट्रॉपिकल सायक्लोन तयार होण्यासाठी जी भौगोलिक परिस्थिती असते तर ती थोडीफार तुम्हाला इथे लिहावी लागेल की ट्रॉपिकल सायक्लोन्स कशामुळे तयार होतात. जिथे समुद्राचं टेम्परेचर 26-27 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतं, जिथे ITCZचं लोकेशन असतं, अप्पर ॲटमॉस्फिअरमध्ये अँटी सायक्लोनिक कंडिशन असते, विंड शिअर कमी असतो. विंड शिअर म्हणजे काय? विंड शिअर म्हणजे उंचीनुसार, व्हर्टिकल विंड शिअर आपण त्याला म्हणतो, की उंचीनुसार वाऱ्यांचा वेग आणि वाऱ्यांची दिशा जेव्हा बदलत जाते त्याला आपण विंड शिअर असं म्हणतो. सो हा विंड शिअर सुद्धा ह्या सायक्लोनच्या निर्मितीमध्ये महत्वाचा रोल प्ले करत असतो. सो हा विंड शिअर असेल, समुद्राचं टेम्परेचर असेल, ITCZचं लोकेशन असेल, कोरियलिस बल असेल, सो हे सगळे फॅक्टर्स ह्या सायक्लोनच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात. आता हे जे सायक्लोन आहे, हे सायक्लोन ऍक्च्युली हे अशा पद्धतीने इकडे जात होतं, मात्र त्यांनी असं थोडंसं इकडे टर्न घेतला आणि ते ओमान वगैरे जे देश आहे तर त्या ओमानवरती ते जाऊन आदळलेलं.
मात्र हे जे सायक्लोन आहे हे एक मोठं सिव्हिअर सायक्लोन ह्या कॅटेगरीमध्ये होतं. वाऱ्याचा वेग जर इथे 100 km/h पेक्षा जास्त असेल तर ते खूप मोठं सायक्लोन असतं. आणि ह्या शक्ती सायक्लोनचा जो परिणाम आहे वाऱ्यांचा, तर तो सगळा इथे सौराष्ट्र, मुंबई वगैरे हा जो पट्टा आहे सगळा आपला कोकण किनारपट्टीच्या प्रदेशावरती, तर इथे त्याचा परिणाम झालेला. सो वाऱ्याचा वेग खूप जास्त होता, त्यामुळे इथे रत्नागिरी, मुंबई वगैरे हा जो पट्टा, इव्हन गुजरात हा सौराष्ट्र वगैरे हा जो सगळा पट्टा आहे, तर इथे खूप सारं नुकसान झालेलं. पिकांचं नुकसान झालेलं, झाडं वगैरे उन्मळून पडलेली वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं थोडंफार इथे शॉर्टमध्ये तुम्हाला लिहायचं होतं. इथे जर पाहिलं तर अजून काही मुद्दे त्याच्यामध्ये लिहिता येऊ शकतात. 3-4 दिवस पाऊस चालला वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे, हे एवढं काय असं महत्वाचं नाहीये मुद्दा. मासेमारीवरती परिणाम झाला, वाऱ्याचा वेग, आणि हे जे नाव होतं शक्ती, हे ऍक्च्युअली श्रीलंकेने नाव दिलेलं आहे. जनरली काय करतात बघा, जे ट्रॉपिकल सायक्लोन्स आहेत इंडियन ओशनमध्ये, तर त्यांचे नेमिंग कसं केलं जातं की इंडियन ओशन किंवा हिंदी महासागराच्या कडेने जे काही देश असतील, इकडे सगळे जे काही देश असतील, तर त्या प्रत्येक देशाने काही असं नावांचा समूह दिलेला असतो. आणि ते जे समूह आहे नावांचा असा एक गठ्ठा दिलाय सपोज, आणि प्रत्येक असं सिक्वेन्स वाईज, म्हणजे हे जे काही देश आहेत, श्रीलंका वगैरे जे काही देश असतील, इकडे मॉलदीव्स वगैरे, तर ह्या देशांकडून जी नावं घेतात ती 1 by 1 त्या सायक्लोन्सला दिली जातात. सो ह्यावेळेस जे ऑक्टोबरचं जे शक्ती हे जे नाव आहे हे श्रीलंकेने वगैरे दिलेलं. सो हे थोडंफार तुम्ही ते लिहू शकता. ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण तुम्ही 5 मार्कला काय लिहिणार ह्याच्या पलीकडे. सो त्याच्यामुळे हे एवढं लिहिलं तरी ते सफिशियंट आहे. ठीक आहे. सो हे सगळे झाले जॉग्राफीचे क्वेश्चन्स. ऑलमोस्ट आता 1-1.5 तास मी डिस्कशन घेतलंय. बऱ्यापैकी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पेपर कव्हर करणं हेच खूप मोठं चॅलेंज होतं. क्वेश्चन्स स्ट्रेट फॉरवर्ड होते, काही प्रेडिक्टेबल होते, काही थोडेसे बाउन्सर वाटू शकतात मुलांना. हा स्पेशली नॉर्थ अमेरिकेचं फिजिओग्राफिक डिव्हिजन इंटरेस्टिंग क्वेश्चन होतं, खूप लिहिण्यासारखं आहे. वेळेमुळे मी इथे जास्त बोलू शकलो नाही, पण बऱ्यापैकी मार्क्स चांगले पडण्याची शक्यता आहे जॉग्राफीचे क्वेश्चन्स. कारण 100 पैकी बघा तुम्हाला बऱ्यापैकी चांगले मार्क्स येऊ शकतात. 40% ऑफ द पेपर इन्क्लूड्स जॉग्राफी. सो दॅट्स ऑल फ्रॉम जॉग्राफी सेक्शन. आपण पुढे आता जॉग्राफी ऑप्शनलचा जो पेपर आहे तर त्याच्या वेळेस सुद्धा मी त्याचं डिस्कशन घेईन, त्यावेळेस आपण भेटूयात. ठीक आहे. सो थँक्यू सो मच.